द्राक्ष ही एक ग्लोबल फ्रूट कम्युनिटी, जगभरात द्राक्षाची ग्राहक आहे. जे बाहेरच्या देशामध्ये द्राक्ष शेती केली जाते त्यामध्ये किती फरक आहे? भारतामध्ये आपल्या शेतकऱ्यांची जी लँड होल्डिंग आहे जगात सगळ्यात कमी. मेजर एक्सपोर्ट करणारे जे देश आहेत तर तिथं शेतकरी इंडिव्हिज्युअल शेतकरी नाही. शेतकरी नाही 80% 90% तिथले जे ग्रेप प्रोड्युसर आहेत हे ऍज अ कंपनी म्हणून काम करतात. एक छोटा शेतकरी म्हटला तरी 500-600 हेक्टर आणि ज्या कंपनीज आहेत त्या साधारणतः 1000, 1500, 2000 हेक्टर. एक कंपनी ज्यावेळेस काम करते तर कंपनी ही पहिली मार्केटचा अभ्यास करते. मार्केटच्या गरजेनुसार व्हरायटीची लागवड असेल किंवा प्रुनिंगचा पूर्ण त्यांचा प्रोग्राम असेल, हार्वेस्टिंगचा त्यांचा प्रोग्राम असेल, हा सेट केला जातो. ॲग्रोनॉमीसाठी तज्ज्ञ लोक असतात, फार्म मॅनेजर्स असतात, अकाउंट मेंटेन केला जातो. आणि आपल्याकडे इंडिव्हिज्युअल शेतकरी ॲग्रोनॉमी बघणार, तोच स्वतः काम करणार. त्याच्यामुळे हा जो एक खूप मोठा गॅप आहे त्यांनी कुठेतरी मर्यादा घातली. आपल्या इंडियन द्राक्षांना आपल्या देशामध्ये मिळणारी प्राइस ही खूप कमी आहे. का असं होतंय की आपली द्राक्षे आपल्या देशातच पेनिट्रेट होत नाहीयेत, लोक त्याला खायला खूप आनंदाने पसंत नाहीत करत, हितच का मार्केट बनत नाही? आपल्याकडे द्राक्षाच्या बद्दल एक परसेप्शन आपल्या देशातल्या लोकांमध्ये तयार झालेलं आहे, जे परसेप्शन खूप चुकीचं आहे की द्राक्ष म्हणजे पेस्टिसाइडचा जास्त वापर केला जातो. एकदम चुकीचं परसेप्शन आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी हा खूप सजग आहे. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत किंवा सायन्सच्या बाबतीमध्ये तो जागरूक असा शेतकरी आहे. तिथे रेसिड्यू मॉनिटरिंग होतं, किती दिवसापर्यंत कोणतं फंजिसाइड त्याचा प्लॅन होतो. तुम्ही आमच्याकडनं 100% अपेक्षा ठेवू शकतात की द्राक्ष ही आम्हाला गोड, रुचकरच, चांगल्या क्वालिटीची, चांगली शुगर असलेली, क्रिस्पी, क्रंची फ्लेवर द्राक्ष पाहिजे, आम्ही जरूर देऊ. त्यासाठी तुम्ही सुद्धा, ग्राहकांनी सुद्धा त्यासाठी एक त्याचा योग्य मोबदला दिला पाहिजे. कंझ्युमर ड्रिव्हन मार्केट झालेलं आहे, त्याच्यात द्राक्ष शेती सुद्धा अपवाद नाही. जे विकेल ते पिकवायला पाहिजे. आता इंडियन मार्केट आहे ना हे स्वीट खाणार आहे, तसं फ्लेम खातं. ती फ्लेम आज आमचा नाशिकचा शेतकरी नाशिकमध्ये 150 रुपये, ₹150 किलोने विकतो. एवढी महाग. कंझ्युमरची नीड काय, मार्केटची डिमांड काय, याचा कुठेतरी अभ्यास होऊन आणि त्या व्हरायटीचं तसं प्रमोशन आज भारतामध्ये करणं खूप गरजेचं आहे. आता हे नवीन व्हरायटीज आलेल्या आहेत, ठीक आहे, बऱ्याच कंपन्या आलेल्या आहेत, तर हे त्या प्रमाणात प्रोपोगेट होईल का? हे पूर्ण जे स्ट्रक्चर चालू आहे हे यशस्वीरित्या होईल का? नक्कीच होईल. आपल्याकडे ऑलरेडी तुम्ही 7-8 हजार कंटेनर एक्सपोर्ट करताय. हो. हे एक्सपोर्ट होत आहे म्हणजे त्याची इकोसिस्टीम किंवा त्याच्यासाठी लागणारं पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी तुमच्याकडे आहेत ना. आता याच्यात विषय फक्त आहे का तुम्हाला थॉम्सन ही व्हरायटी हिच्या ऐवजी तुम्हाला या नवीन व्हरायटी लावायच्या आहे. थॉम्सन पेक्षा ह्याच्यापेक्षा जास्त पैसे होतील का? युरोपच्या मार्केटमध्ये तर त्याला एक प्राइस मिळते आणि थॉम्सनला ही प्राइस मिळते. एवढा फरक आहे. हो. हाय इल्ड असलेल्या या व्हरायटीज आहे, सपकेन नाही करायची, रेन रेजिस्ट आहे, क्रॅकिंग नाही जात. लेटमध्ये तुम्ही कलर व्हरायटी घेऊ शकता. मार्केट डिमांडनुसारच तुम्हाला व्हरायटीची लागवड करणं आणि त्याची मार्केटिंग करणं हेच तुमचं फ्युचर आहे. द्राक्ष शेतीत अपयश नाहीये, पण शिस्त नसलेली द्राक्ष शेती नक्कीच तुम्हाला अपयशाकडे नेऊ शकते. द्राक्षाच्या भविष्याच्या हिशोबानं आजचा मातीवरचा हा एपिसोड मित्रांनो खूप महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे. मी थोडाही वेळ करणार नाही. आज आपल्या सोबत गणेश मोरे हे सरळ नाशिकवरून आलेले आहेत, ज्यांना तुम्ही सगळे ओळखत असाल. बबलू दादा या नावाने सगळे ओळखतात. मी जास्त इंट्रोडक्शन देणार नाही, पण तुम्ही हा एपिसोड पूर्ण बघावा, कारण भविष्यासाठी हा खूप महत्वाचा आहे. आणि ज्या काही आपल्या शेतकरी बांधवांकडून चुका होतात किंवा जे ग्लोबली आता काय जगामध्ये चालू आहे, इंडियामध्ये काय चालू आहे, एक्सपोर्ट्समध्ये काय चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम डोळे उघडणाऱ्या गोष्टी या एपिसोडमध्ये पाहायला ऐकायला भेटतील. तर पूर्ण पहा, स्किप करू नका प्लीज, आणि शेअर करायला विसरू नका. चला सुरू करूया. नमस्कार सर. नमस्कार. मला हे सांगा की द्राक्ष शेती पूर्ण जगामध्ये केली जाते, भारतामध्ये आणि जगामध्ये जे बाहेरच्या देशामध्ये द्राक्ष शेती केली जाते त्यामध्ये किती फरक आहे? आपण पुढे आहे का मागे आहे? काय परिस्थिती आहे आता? द्राक्ष शेती ही जगामध्ये बहुतांश प्रदेशावरती केली जाते, पण स्पेशली ज्या याच्यामध्ये प्रगत कंट्रीज आहे किंवा भारतासाठी ज्या कॉम्पिटेटिव्ह कंट्रीज आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव आपण घेतो की चिली, पेरू, साऊथ आफ्रिका, त्याच्यानंतर ब्राझील आहे, स्पेन आहे, इजिप्त आहे. ह्या ज्या मुख्य ग्रेप प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत इथे मोठ्या प्रमाणात द्राक्ष होतात. तसा जर विचार केला तर आज चायना हा जगातला सगळ्यात जास्त द्राक्ष लागवडीखालील देश आहे. जवळपास आपल्या तिप्पट म्हणता येईल. 7.5 ते 8 लाख हेक्टर एवढं क्षेत्र चायनामध्ये ऑलरेडी प्लांटेशन खाली आहे आणि भारतामध्ये ते जवळपास 1.5 लाख हेक्टर, 3-3.5 लाख एकर एवढं क्षेत्र आपल्याकडे आहे. चिलीमध्ये जवळपास 40-45 हजार हेक्टर, पेरूमध्ये
30-35 हजार हेक्टर, साऊथ आफ्रिकेमध्ये 25 ते 30 हजार हेक्टर, इजिप्तमध्ये थोडं क्षेत्र जास्त आहे, एक 80 हजार हेक्टर, आणि तेवढंच ब्राझीलमध्ये. असा सगळा सिनेरिओ आहे. आता मुख्यतः फरक काय, भारतामध्ये आपल्या शेतीमध्ये शेतकऱ्यांची जी लँड होल्डिंग आहे ही जगात सगळ्यात कमी आहे. ओके. जवळपास ॲव्हरेज लँड होल्डिंग आपल्या देशामध्ये ही 1 हेक्टर आहे, आणि त्याला द्राक्ष शेतकरी पण काही अपवाद नाही. तुम्ही पण फिरतात, तुम्ही पण पाहिले असतील की छोटे छोटे शेतकरी आपल्याकडे छोटे छोटे फार्म असतात. 2 एकर 3 एकर. आता मुख्यतः एक लक्षात घ्यायला पाहिजे की द्राक्ष ही एक ग्लोबल फ्रूट कमोडिटी आहे. जगभरात द्राक्ष केली जातात आणि जगभरात द्राक्षाची ग्राहक आहे. त्याच्यामुळे तर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष एक्सपोर्ट करू शकतो. चिली, पेरू, साऊथ आफ्रिका हे जे मुख्य मेजर एक्सपोर्ट करणारे जे देश आहेत, याचा जर आपण अभ्यास केला तर तिथं कंपनीज ज्या आहेत, शेतकरी इंडिव्हिज्युअल शेतकरी नाही, ॲज अ कंपनी म्हणजे 80%-90% तिथले जे ग्रेप प्रोड्युसर आहेत हे ॲज अ कंपनी म्हणून काम करतात. एक कंपनीचा साधारणतः हजारो हेक्टर किंवा शेकडो हेक्टर. कमीत कमी ज्या वेळेस आम्ही साऊथ आफ्रिकेला गेलो होतो तर तिथं एक छोटा शेतकरी म्हटला तरी 500-600 हेक्टर, आणि ज्या कंपनीज आहेत त्या साधारणतः 1000, 1500, 2000 हेक्टर. चिली, पेरूला तर 4-4, 5-5 हजार हेक्टर वरती द्राक्ष शेती कंपनी मार्फत केली जाते. तुम्ही तिकडे पण दौरे केले, चिली, पेरूला पण? हो, 2015ला साऊथ आफ्रिकेला जाण्याचा योग आला, आणि माझ्यामध्ये 2018 कोविडच्या आधी आम्ही चिली, पेरूचा पण दौरा केलेला आहे. मी स्पेनला पण गेलो. हे सगळे ॲग्रिकल्चर टूर्स झालेले. अगदी 10-10, 12-12 दिवस आम्ही तिथे होतो. म्हणजे तिथे जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सांगली, नाशिक, सोलापूर, नारायणगाव, जसं हा रिजन आहे ते द्राक्ष शेती होते, तर तिथं आम्ही सगळे प्रांत फिरून आलेलो आहे. ओके. म्हणजे हे टोक ते टोक. तर बऱ्यापैकी ते सगळं बघितलं, आणि मग तिथनं आल्यानंतर आपले लिमिटेशन्स आपल्याला कळतात. की मला सांगायचं हेच की तिथं ॲज अ कंपनी म्हणून द्राक्ष शेती केली जाते, आणि आपल्याकडे जी लँड होल्डिंग कमी आहे याच्यामुळं इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यावरती खूप काम करताना मर्यादा येतात. मग त्या मर्यादा इन टर्म्स ऑफ सगळ्यात मेन काय असेल तर सायंटिफिक नॉलेज गॅप प्रकर्षाने जो मला जाणवतो, तो सायंटिफिक नॉलेज गॅप हा खूप मोठा आहे. एक कंपनी ज्यावेळेस काम करते तर कंपनी ही पहिली मार्केटचा अभ्यास करते, स्ट्रॅटेजिकली प्लॅन करते, आणि मार्केटच्या गरजेनुसार व्हरायटीची लागवड असेल किंवा प्रुनिंगचा पूर्ण त्यांचा प्रोग्राम असेल, हार्वेस्टिंगचा त्यांचा प्रोग्राम असेल, हा सेट केला जातो. तिथे ॲग्रोनॉमीसाठी तज्ज्ञ लोक असतात, फार्म मॅनेजर्स असतात, अकाउंट मेंटेन केला जातं, प्रोक्युरमेंटचा सेपरेट मॅनेजर असतो. म्हणजे मला सांगायचं आहे की जसं एखाद्या कंपनीमध्ये जसं वर्किंग स्ट्रक्चर असतं तसं ते काम होतं. आणि आपल्याकडे इंडिव्हिज्युअल शेतकरी, आता आपल्याला माहिती आहे की एक शेतकरी सर्व काही गोष्टी तोच ॲग्रोनॉमी बघणार, तोच स्वतः काम करणार. त्याच्यामुळे हा जो एक खूप मोठा गॅप आहे, हा गॅप आपल्याला, मला असं वाटतं का त्यांनी कुठेतरी मर्यादा घातली. आपल्याकडे नंबर ऑफ हेड्स जादा आहे, आणि मग त्या तुलनेमध्ये एवढे वर्किंग हेड्स जास्त असून पण ज्या लेवलला आपलं उत्पन्न जायला पाहिजे किंवा क्वालिटी जायला पाहिजे द्राक्षामध्ये, मी नक्कीच म्हणेल की ती आपण नेऊ शकलेलो नाहीये. नाहीतर आपल्याकडे मजुरांची टंचाई नाही, बाकीच्या जगाचं बघितलं तर पाण्याची इतकी मोठी टंचाई नाही, चांगली फर्टाईल लँड आपल्याकडे आहे, आपण सब ट्रॉपिकल रिजन मध्ये आहे, 12 महिने आपल्याकडे ग्रोईंग स्टेज असते द्राक्षाची. तर एक तो क्लायमेटचा एक तो ऍडव्हान्टेज पण आहे. जसे काही डिसएडव्हान्टेज आहे तसं हा एक ऍडव्हान्टेज पण आहे. परंतु मेजर मी तुम्हाला सांगेल की एक कंपनी लेवलला होणारं काम आणि एक इंडिव्हिज्युअल छोट्या शेतकऱ्याच्या लेवलला होणारं काम, त्याच्यामध्ये जी एक मानसिकता तयार होते, त्यांनी मोठे बॅरियर्स आपण घालून घेतलेले, आणि मग तिथंच ही सगळी स्पर्धा जी आहे तर आपण त्यांच्या तुलनेत पोचू शकत नाही. आणि आज त्याचाच परिणाम असा की भारतातला हा एक्सपोर्ट अवघा 7-8%. तेच तुम्ही जर चिलीचा पाहाल तर जवळपास तो 85% पर्यंत त्यांचा टोटल जो प्रोड्यूस होतो त्याच्यातला ग्रेप एक्सपोर्ट होतो अक्रॉस द वर्ल्ड. पेरूचा जवळपास 95% होतो, साऊथ आफ्रिकेचा 80-85% होतो, आणि आपल्यात फक्त 7%. आपल्याकडे फक्त 7 ते 8%. ठीक आहे, आपलं मार्केट फार मोठं आहे, परंतु आपल्या इंडियन द्राक्षांना आपल्या देशामध्ये मिळणारी प्राइस ही खूप कमी आहे. हा मुख्य मुद्दा आहे. बरोबर. तर हा एक बेसिक फरक मला जाणवतो.
का असं होतंय की आपली द्राक्षे आपल्या देशातच पेनिट्रेट होत नाहीयेत, ते लोक त्याला खायला खूप आनंदाने पसंत नाहीत करत आणि ते आपल्याला असं करावं लागतं की मग चांगली क्वालिटी बनवूया, मग एवढा तामझाम करून मग एक्सपोर्ट करूया, हिथंच का मार्केट बनत नाही? इथे ऑलरेडी बघा मार्केट आपल्याकडे बनत नाही, तर आज मी तुम्हाला सांगेल की शेतीमध्ये शेतकऱ्याची मानसिकता मुळात हे आपण विचार केला पाहिजे की आपण द्राक्ष शेती करतो. मी परत एकदा सांगेल की आपण एक ग्लोबल कम्युनिटी फ्रूट आहे. हो. याची मागणी जगात आहे. नुसतं इंडियन मार्केट हा विचार न करता याची जगात मागणी आहे. परंतु आपल्या देशामध्ये मला एक खंत आहे की या द्राक्षाला योग्य प्राइस मिळत नाही. एक मिडल फॅमिलीमध्ये राहणारा एखादा ग्राहक, ज्याला आपण मिडलमॅन म्हणतो, तो बरोबर. सहज जातो आणि 200-250 रुपये किलोचे ऍपल्स हो हो, सहज विकत आणतो. बरोबर. हम्म. हप्त्यातून तो 1 किलो आणत असेल, 2 किलो आणत असेल, परंतु तो 100 रुपये किलोनी सुद्धा द्राक्ष विकत घेऊ शकत नाही. तसा जर विचार केला तर द्राक्षाला कमीत कमी 200 रुपये किलो हा दर स्थानिक बाजारपेठेत मिळाला पाहिजे, जो एंड कन्झ्युमर त्यांनी घेतला पाहिजे. बरोबर. त्यांनी घेतला पाहिजे. असं हे फ्रूट आहे. म्हणजे तेवढे एफर्ट्स, तेवढे इनपुट्स ह्या पिकामागं घेतले जातात, तेवढा खर्च या पिकामागं आहे. परंतु ॲव्हरेज जर लोकलचा आपण जर देशांतर्गत रेट पाहिला तर तो कुठंतरी ॲव्हरेज रेट हा फक्त 35 रुपये ते 40 रुपये आहे. बापरे, फार हायेस्ट जर गेला तर तो 50 रुपयाच्या वरती नाही. एक्सपोर्टचा जर तुम्ही ॲव्हरेज रेट पाहिला तर तो कुठंतरी 75 ते 80 रुपयाच्या आसपास आहे ॲव्हरेज रेट. म्हणजे काही बरोबर. 100 रुपये पण मिळतात आणि काही 60 रुपयांनी पण जातात. ॲव्हरेज जर पाहिलं तर ते 75-80 रुपये. नक्कीच हा रेट खूप कमी आहे. मग परत एक प्रश्न येतो का मग द्राक्ष शेती चालू कशी आहे? तर मी तेच सांगतो की मागच्या 10-12 वर्षाचा जर विचार केला तर नक्कीच द्राक्ष शेतकरी हे फायनान्शियली तेवढे स्टेबल नाही राहिलेले. हा, हे मात्र या अडचणीत आहे. आणि मग देशांतर्गत मार्केट का नाही आहे याचा जर स्टडी केला किंवा ॲक्च्युली खरं तर हे अनऑर्गनाइज सगळं आपलं स्ट्रक्चर आहे. बरोबर. परत मी एकदा सांगेल की तिकडे कंपनी लेवलला काम होतं, त्याच्यामुळं ते लोकांची एक असोसिएशन असते, सिस्टीम आहे, जे सिरियसली सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी अनालिसिस करतात. बरोबर. एक बिझनेस मॉडेल बनवलं जातं. कन्झ्युमरची नीड काय, मार्केट डिमांड काय याचा अभ्यास होतो. आपल्याकडे द्राक्षाच्या बद्दल एक परसेप्शन आपल्या देशातल्या लोकांमध्ये तयार झालेलं आहे, जे परसेप्शन खूप चुकीचं आहे की द्राक्ष म्हणजे एकतर रेसिड्यू किंवा पेस्टिसाइडचा जास्त वापर केला जातो. मी आज आपल्या माध्यमातून अगदी एक खुलं आव्हान किंवा चॅलेंज करेल आपल्या व्हिडिओतून जे काही देशातले आपले नागरिक पाहणार आहे त्यांना, की द्राक्ष हे असं पीक आहे का ज्याच्यामध्ये रेसिड्यू मॉनिटरिंग होतं. बरोबर. मला तुम्ही आपल्या देशात होणारे बाकीचे फळ आहे, मला कुठल्याही फळाच्या बद्दल इथे काही असं प्रश्न ग्राहकांच्या मनामध्ये तयार नाही करायचे, पण द्राक्षाबद्दलचे परसेप्शन आहे ते एकदम चुकीचं परसेप्शन आहे. इथं रेसिड्यू मॉनिटरिंग होतं, इथं पेस्टिसाइड्स, फंजिसाइड्स किती दिवसापर्यंत कोणतं फंजिसाइड त्याचा प्लॅन होतो बघितला जातो. तुमच्या माहिती करता सांगतो की एक्सपोर्टच्या निमित्ताने 2006ला ग्रेपनेट, आपेडाने ग्रेपनेट ही प्रोसेस द्राक्षामध्ये लागू केली. तर फूड सेफ्टीच्या दृष्टीने युरोपियन युनियन असेल किंवा EU असेल, जिथे आपण मेजर एक्सपोर्ट करतो, यांनी त्यांच्या फूड सेफ्टीच्या हिशोबाने आपल्याला एमआरएल्स ठरवून दिल्या आणि त्या आपल्या देशाला 2006च्या पूर्वी द्राक्ष पण विदाऊट रेसिड्यू टेस्टिंग एक्सपोर्ट व्हायचे. परंतु आता द्राक्ष 2006 नंतर जे मॅन्डेटरी पेस्टिसाइड्स आहे, जसे जसे त्याच्यामध्ये ती लिस्ट वाढत गेली, जसं त्यांच्याकडनं रिक्वायरमेंट येते की हे केमिकल आम्हाला इथून पुढे ह्या लेवलच्या वरती चालणार नाही किंवा हे बॅन आहे, तर ते सगळे प्रोग्राम्स आपल्या आपेडाकडे येतात आणि आपेडा ते NRC थ्रू खाली शेतकऱ्यांपर्यंत सगळं पोहोचवते आणि ते फॉलो करत आले. ज्या वेळेस 2006ला ग्रेपनेट ही प्रोसेस आली आणि रेसिड्यू मॅन्डेटरी झाला, त्यावेळेस आपले कॉम्पिटिटिव्ह जे देश होते किंवा इव्हन युरोप मार्केटमधले जे बायर्स होते, या सगळ्यांना असं वाटायचं का एवढ्या छोट्या स्केलवरती भारतामध्ये काम होतं आणि ही लोक ही गोष्ट मॅनेजच करू शकणार नाही. पण मी तुम्हाला सांगतो की पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षीपासून आपण 100% सक्सेस मिळाला. अक्षरशः ते लोक अवाक झाले का एवढ्या लार्ज स्केलवरती एवढी चांगली ही यांनी यंत्रणा कशी राबवली. त्याच्यानंतर त्यांनी त्याचा स्टडी केला आणि त्यांच्या देशामध्ये ते कसं ती प्रोसेस त्यांना वापरता येईल याचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला. तर मला हे सांगायचंय की द्राक्ष उत्पादक शेतकरी हा खूप सजग आहे,
शेतकऱ्यांचा विचार जर केला तर तो टेक्नॉलॉजीच्या बाबतीत किंवा सायन्सच्या बाबतीमध्ये तो जागरूक असा शेतकरी आहे. आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी असा कधीही फरक करत नाही की एक्सपोर्टचा प्लॉट आहे म्हणून त्याला आपण रेसिड्यूचे पथ्य पाळायचे आणि लोकलसाठी आपण हार्मफुल केमिकल मारून स्प्रे करून आणि त्या ठिकाणी आपण ते लोकलला द्यायचे. असं नसतं. मी परत एकदा सांगतो की मी तुमच्या माध्यमातून आवाहन करेल का प्रत्येक आपल्या देशातल्या नागरिकांनी ज्यांना वाटतं की द्राक्षामध्ये रेसिड्यू आहे त्यांनी इतर आपल्या फ्रीजमध्ये किंवा आपल्या फ्रूट बास्केटमध्ये जे फळ आहे याची एकदा अनालिसिस करावी. याच्यापेक्षा भयंकर केमिकल सापडतील. आणि द्राक्षातून आता परत एक मुद्दा येतो की ऑर्गॅनिक हा पूर्णपणे वेगळा विषय. ऑर्गॅनिक ही अशक्य गोष्ट आहे काही बाबतीमध्ये आणि द्राक्षाच्या बाबतीत तर मी माझ्या अनुभवातून सांगेल की ते मॅनेज करणं फार अवघड आहे आणि त्याची गरज पण नाही. जर जग सगळं रेसिड्यू फ्री किंवा एक MRL पर्यंत ऍक्सेप्ट करतं तर आपण तो 8 तास का करावा. दुसऱ्या बाजूने आपण जो भाजीपाला खातोय याच्यातनं भयंकर केमिकल्स हे जातात. बरोबर. मग त्याचा विचार केला तर द्राक्षात फार 1% सुद्धा नसतील. नाही. तर पहिल्यांदा हे परसेप्शन काढून टाका. हो नक्कीच की आपल्या द्राक्षांची जी चव आहे त्याच्या बाबतीत आम्ही शेतकऱ्यांनी काम केलं पाहिजे. त्या बाबतीत तुम्ही आमच्याकडनं 100% अपेक्षा ठेवू शकतात की द्राक्ष ही आम्हाला गोड रुचकरच चांगल्या क्वालिटीची चांगली शुगर असलेली क्रिस्पी क्रंची द्राक्ष आम्हाला पाहिजे. फ्लेवर द्राक्ष पाहिजे आम्ही जरूर देऊ. पण त्यासाठी तुम्ही सुद्धा ग्राहकांनी सुद्धा त्यासाठी एक त्याचा योग्य मोबदला दिला पाहिजे. कारण द्राक्ष हे प्रचंड खर्चिक पीक आहे आणि त्याच्यातल्या न्यूट्रिशियस व्हॅल्यू अँटीऑक्सिडंट व्हॅल्यूज या खूप हायर आहेत. म्हणून तर ग्लोबली युरोपच्या मार्केटमध्ये 12 महिने द्राक्ष खाल्ले जातात. 12 महिने. आज युकेचं मार्केट आहे हे द्राक्षासाठी प्रचंड हंगर मार्केट आहे. मी असं पण ऐकलं की भारतात पर पर्सन म्हणजे 2 kg खाल्लं जातं तर अमेरिकेत 8 किलो खाल्लं जातं. 8 kg हे बरोबर आहे. बरोबर. कारण मागे एक सर्वे घेण्यात आला होता त्याच्यामध्ये साधारणतः 1.5 ते 2 किलो कन्झम्पशन आपल्याकडे. पण ते पर कॅपिटा सुद्धा नाहीये. ठराविक एक वर्ग फक्त 2 किलो खातोय. अच्छा असं आहे का? हो. जर आपण 140 कोटी जनतेचा विचार केला तर त्याच्यातल्या 10% लोकांनी जरी द्राक्ष खाल्ली तरी ही द्राक्ष शेती आहे याच्या दुप्पट जरी क्षेत्र झालं तरी मला असं वाटतं की ते द्राक्ष कमी पडतील. आणि नक्कीच आम्ही शेतकऱ्यांनी सुद्धा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा एवढी मोठी आपली देशांतर्गत बाजारपेठ आहे ही फोकस करून त्या ठिकाणी त्याच्यावरती काम केलं पाहिजे. सगळ्यात मेन हे जे परसेप्शन आहे आणि कन्झ्युमरचा जो ट्रस्ट आहे तो मिळवण्यासाठी इथून पुढे आम्ही नक्कीच प्रयत्न केले पाहिजे. आणि त्या दृष्टीने आता बऱ्याच फार्मर प्रोड्युसर कंपन्या तुम्ही बघतायत ते पण मार्केटिंग करतायत. ते पण त्यांचे आउटलेट काढतायत. नवीन नवीन व्हरायट्या आपण आता इंडियन कन्झ्युमरला पण देतोय. बरोबर. तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की ही मार्केट एवढं मोठं आहे. आपल्या देशामध्ये एक वर्ग असा आहे की जस्ट समजा आपण आता कॉफी पितो 20 रुपयाची कॉफी पितो. परंतु आपल्यातला एक वर्ग असा आहे का तो स्टारबक्स सारख्या 500-600 रुपयाची कॉफी पितो. आणि हा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहणारा जो वर्ग आहे मी परत एकदा सांगेल की कोविड नंतर आपली लोक फार हेल्थ कॉन्शियस झालेले. ते डाएटवरती लक्ष द्यायला लागले. त्यांच्या डाएट मधला एक मोठा पार्ट त्यांनी फ्रूटला दिलेला आहे. आणि ही संधी कुठेतरी द्राक्ष उत्पादक म्हणून आम्ही दवडतोय. ते अवेअरनेस ते मार्केटिंग जर त्या दिशेने झालं तर ते सक्सेसफुल होऊ शकतं. नवीन मार्केट खोलण्याची किंवा कुठल्याही लॉजिस्टिक गोष्टी उभ्या करण्याची गरज नाहीये. सगळ्या गोष्टी भारताच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपण द्राक्ष पोहोचू शकतो. परंतु एक जे परसेप्शन तयार झालेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि मी तुमच्या माध्यमातून एक सांगेल की प्रत्येक सीझनला कुठेतरी कोणीतरी डॉक्टर आज सोशल मीडियावरती हे युग असं आलेलं आहे का कोणीतरी इन्स्टावरती किंवा फेसबुकवरती युट्यूबवरती एखादा व्हिडिओ बनवून टाकला जातो आणि ते द्राक्षाचा सीझन सुरू झाला का अशा गोष्टी समोर येतात. पहिले तर मी एकच म्हणेल की एक ठरवून घ्यावं या मंडळींनी. तुम्ही कधी स्वतः अनालिसिस केले आहेत का द्राक्ष? मी चॅलेंज देतो. मी खर्च करायला तयार आहे. जर द्राक्षाची अनालिसिस करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर MRL लेवलच्या वरती जर पेस्टिसाइड किंवा फंजिसाइडचे रेसिड्यू सापडले तर तुम्ही मला भारतातल्या कोणत्या कोर्टात उभं करा. पण त्याच्या अगेन्स्ट तुमच्या फूड बास्केटमध्ये जे बाकीचे फूड आहे भले ते इम्पोर्टेड असतील. आज चायनामधून 4-4.5 हजार कंटेनर द्राक्ष इम्पोर्ट होतात भारतात येतात. हो. आणि त्याला 400 रुपये दर दिला जातो किलोला. हा. मी परत एकदा सांगतो कधी हे द्राक्ष चेक केलेत का? एका बाजूला तुम्ही इंडियन ग्रेप्स बघा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही चायनाचे ग्रेप्स बघा. आणि मी परत एकदा सांगतो की हंगाम चालू झालेला आहे. तुम्ही अनालिसिस करा गव्हर्नमेंट सर्टिफाईड लॅब मधून
तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी मिळेल. एवढं स्पष्टपणे कदाचित याच्यापूर्वी कोणी बोललंय की नाही, पण मी भारतातल्या कोणत्याही कोर्टामध्ये जाऊन शिक्षा घ्यायला तयार आहे. ही वस्तुस्थिती, हे परसेप्शन काढून टाका. बरोबर आहे. दुसरी गोष्ट अशी की कंझ्युमरनी नक्कीच आमच्याकडनं अपेक्षा करावी की आम्हाला तुम्ही गोड रुचकर द्राक्ष द्या. नवीन व्हरायटीज आलेल्या आहेत, तुम्हालाही माहिती असेल. आणि आम्ही पण भारतातल्या आपल्या कस्टमरसाठी, आपल्या ग्राहकांसाठी, नागरिकांसाठी ह्या नवीन व्हरायटी आता इथून पुढे आम्ही उपलब्ध करून देणार आहे. खूप चांगल्या व्हरायटीज, वेगवेगळं फ्लेवर असलेल्या, टेक्स्चर असलेल्या, वेगवेगळे चांगले कलर असलेले, आकर्षक फ्लेवर असलेल्या, क्रंची स्वीटनेस असलेल्या, क्वालिटी असलेला, चांगल्या क्वालिटी असलेल्या अशा व्हरायटीज आलेल्या आहेत, ज्याचा विचार इंडियन कंझ्युमरने कधी केलेला नाही. आपल्याला इम्पोर्टेड द्राक्ष म्हणजे फक्त चायनाची रेड ग्लोब माहिती आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आज युकेच्या मार्केटचा किंवा युएसच्या मार्केटचा विचार केला. इव्हन चायनामध्ये जे ग्रेप एक्सपोर्ट होतात त्याचा विचार केला. चायनामध्ये जे इम्पोर्ट होतात बाहेरच्या देशातून त्याचा जर विचार केला तर त्या व्हरायटीज आपल्या इंडियन कंझ्युमरला अजून माहिती नाहीये. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्या उपलब्ध होतील आणि तुम्ही अक्षरशः मी म्हणतो की आवाक होऊन जाल. कुठेतरी घरची महिला, ही मी खात्रीने सांगतो, घरची महिला तिच्या नवऱ्याला आग्रह धरेल की येताना तुम्ही ही नवीन अमुक व्हरायटी आहे, येताना तुम्ही टिम्सन घेऊन या, येताना तुम्ही आयवरी घेऊन या, ॲलिसन घेऊन या, किंवा आराच्या ज्या फायर क्रंच आहे ही व्हरायटी तुम्ही घेऊन. खूप सुंदर आहे. भविष्यात गेल्यानंतर तुम्ही कॉटन कॅन्डी घेऊन या. हे दिवस फार लांब नाहीये, येतील. त्यासाठी पहिले मनात परसेप्शन काढून टाका. फार्मरच्या दृष्टिकोनातून मी आता विचारतो तुम्हाला की समजा एखादा शेतकरी आहे, तो आता थॉम्सन करतोय, SS करतोय, अनिष्का करतोय, किंवा काळी द्राक्ष आहेत आपल्यामध्ये, खूप साऱ्या व्हरायटीज आहेत ज्याचं बॅकग्राऊंड काही असेल नसेल काय माहित नाही, त्यांनी तयार केलेलं आहे, ते नाव दिलेलं आहे, त्या मार्केटमध्ये आहेत. भविष्यामध्ये जर ह्या नवीन व्हरायटी येत आहेत तर याचं काही राहील का अस्तित्व? हे बघा, आता नवीन व्हरायटी ज्या आहेत ह्या ब्रीड करणाऱ्या कंपनीज आहे, ब्रीडर कंपनीज आहे. म्हणजे त्यांनी बनवलेत स्वतः, त्यांचे स्वतःचे ब्रीडिंग प्रोग्राम त्यांनी काही वर्षांपासून राबवून, त्याच्यामध्ये मेनली जर सांगायचं ठरलं तर ब्लूम फ्रेश म्हणजे आधी SNFL आणि IFG हे 2 सेपरेट ब्रीडर होते. ते आता त्यांचं एकत्र कोलॅबोरेशन होऊन ब्लूम फ्रेश ही एक ब्रीडिंग कंपनी झाली, ज्याचा युरोपच्या मार्केटमधला वाटा, मार्केट शेअर आपण ज्याला म्हणतो, तो जवळपास 58% खूपच आहे. त्याच्यानंतर सनवर्ल्ड, त्याची ऑटम क्रिप्स ही व्हरायटी आपण बघतो, ती नाही अजून नाही ना, सनवर्ल्ड अजून भारतात नाही आलेली, तर त्यांचा जवळपास 11% मार्केट शेअर आहे. त्याच्यानंतर ग्राफाय जे आपण आराच्या व्हरायटी, त्यांचा जवळपास 4% आहे. आणि अजून पण स्टील 25% मार्केट शेअर हा ओपन किंवा नॉन पेटंटेड व्हरायटीचा आहे. पण त्याच्यामध्ये स्पेशली मोठी क्वांटिटी ही तुमच्या क्रिम्सनची आहे आणि रेड ग्लोबची आहे. मी ग्लोबल मार्केटचं सांगतो. आता तुम्ही ह्या आपल्या ज्या लोकल व्हरायटीचं जे काही चालू आले उल्लेख केला, त्यात खूप उदासीनता आहे गेल्या 10 वर्षामध्ये. हे बघा, एक असतं की मी परत म्हणतो का आता हे कंझ्युमर ड्रिव्हन मार्केट आहे. जर सोनाकाची डिमांड चांगली असती तर ह्या ज्या नवीन व्हरायटी आहेत टिकून असते, सोनाकाची व्हरायटी डिमांड टिकून असते. बरोबर. ह्या ज्या नवीन व्हरायटीज आहे, जशी RK असेल, अनिष्का असेल, सुपर सोनाका किंवा SSN, यांना मार्केट व्हॅल्यू मिळाला नसता. 100%. कुठेतरी त्याच्यामध्ये तेवढा स्वीटनेस, जास्तीची लांबी, आकर्षकपणा, साल बारीक एकंदर, आणि इंडियन मार्केट आहे ना हे स्वीट खाणार आहे. तसं फ्लेम खातं. फ्लेम 20 वर्ष गेले निघून, एक्सपोर्टला तिला तेवढा जम बसला नाही, लोकलला तर कोणी विचारत नव्हतं. ती फ्लेम आज आमचा नाशिकचा शेतकरी नाशिकमध्ये 150 रुपये, पावणे 200 रुपये किलोने विकतो. एवढी महाग ऑन बुकिंग बाय ऑर्डर. हो काय? हो, मी नव्हतं ऐकलंय. तर मला हेच म्हणायचं की कुठेतरी एकत्र येऊन कंझ्युमरची नीड काय, मार्केटची डिमांड काय, याचा कुठेतरी अभ्यास होऊन आणि त्या व्हरायटीचं तसं प्रमोशन आज भारतामध्ये करणं खूप गरजेचं आहे. हे खूप मोठं मार्केट आहे. येणाऱ्या काळात हे शेतकरी आता बदलावं लागेल, शेतकऱ्यांना जुन्या व्हरायटीकडून नवीनकडे जावं लागेल. एक्सपोर्टसाठी तर जावंच लागेल. जसं मी तुम्हाला सांगितलं, आज तुम्ही युरोपच्या मार्केटचा मेन जे आपलं मार्केट आहे, आपण जिथे 7-8 हजार कंटेनर एक्सपोर्ट करतो, जसं आपल्याकडे 93 पासून युरोपचा एक्सपोर्ट, युकेचा एक्सपोर्ट चालू झाला. बरोबर. आणि ही सगळी इकोसिस्टीम आपल्या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली. ग्रेप इंडस्ट्री आपण ज्याला म्हणतो उभी राहिली. तर त्याच्यामध्ये मेन मार्केट आपलं तर युरोप आहे.
म्हणजे 8,000 कंटेनर एक्सपोर्ट जर होत असतील तर त्याच्यातले 7,000 कंटेनर हे फक्त तुमच्या युरोप आणि युकेला जातात. आणि आज पण ते आपलं मेन मार्केट आहे. चायना खूप अनप्रेडिक्टेबल आहे, रशियाला एक लिमिट आहे किंवा ते लो प्राइस मार्केट आहे. बरोबर. चायनाला तर ह्यावर्षी एक्सपोर्ट पण फार काही होत नाही, अवघे 40-50 कंटेनर सुद्धा होता का नाही अशी परिस्थिती आहे. कमीच आहे द्राक्ष कमी आहे नाही, तिथले त्यांचे मार्केटिंग पॉलिसी अशा आहेत का तिथं आपल्या ह्या ज्या व्हरायटीज ह्या मॅच करू शकत नाही. इलॉंगेटेड व्हरायटी चायनाला सुरुवातीला पाठवल्या गेल्या, परंतु त्यांच्या बाकीच्या काही गोष्टी असतात आणि कुठेतरी नाही म्हटलं तरी इंडियन मालाला तेवढं ओपन माइंडनी चायना स्वीकारत नाही. म्हणजे ते ऑस्ट्रेलियाकडनं सगळ्यात हायेस्ट रेटला ऑटम क्रेप्स घेतील. ओके. आता ती व्हरायटी आपल्याकडे नाही. तर मला हेच म्हणायचं, ग्लोबल मार्केटचा विचार केला एक्सपोर्ट म्हणून तर आपल्याला नवीन व्हरायटी हेच आपले फ्युचर आहे. मी थोडक्यात सांगतो की आपला एक साधारणतः युरोपच्या मार्केटमधला विंडो आहे. आणि जसं मी सांगितलं की 7,000 कंटेनर आपले एक्सपोर्टला जात असतील तर त्याच्यातलं जवळपास 70% 80% ही फक्त आपण एक व्हाईट सीडलेस देतो थॉम्सन किंवा तिचे क्लोन. बाकी आपल्याकडे काही ऑप्शन नाही. पण त्याच्या अगेन्स्ट म्हणजे आपला जो विंडो आपण म्हणतो साधारणतः तिथला एक 10-15 एप्रिल ते मे एंडिंग हा मेन आपला विंडो आहे. आणि शिपिंगला 1 महिना जातो. पॅकिंग आणि बाकीच्या गोष्टी पोर्टवरती होणारा तो डिले वगैरे. तर ह्याचा सगळा विचार केला तर महिनाभर आधी आपण जे पॅक करतो, मेन आपला जो विंडो आहे जानेवारीची पॅकिंग जी आहे ती तशी तिथे मार्केटमध्ये खूप फ्लड असतो साऊथ आफ्रिकेचा आणि चिलीच्या द्राक्षांचा. 1 महिना लेट जाते आपलं. आपलं 1 महिना लेट जातं. तिथं आज जर विचार केला तर न्यू व्हरायटीचं मार्केट शेअर 70%. तिथलं जे कस्टमर डिमांड आहे किंवा कन्झ्युमरची जी नीड आहे ती एक 10-15 वर्षापूर्वीपासूनच या न्यू व्हरायटीज आल्या तर ती बदलून गेलेली आहे. आणि आपण तिथे थॉम्सन पाठवतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप लो प्राइस मिळते. आज एक्सपोर्टमध्ये शेतकऱ्याला पण खर्चाच्या आणि त्याच्या इन्व्हेस्टमेंटच्या इनपुटच्या मानाने आणि आज जे रिस्क फॅक्टर वाढले त्याच्या मानाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला एक्सपोर्टमध्ये मी खरंच सांगतो की योग्य रेट नाही मिळत. त्याच्यामुळं तर जी फायनान्शियल स्टॅबिलिटी राहिलेली नाहीये. आपण म्हणतो की शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्याची कारण तीच आहे. मग कमी दर का मिळतो तर आपल्याकडे फक्त थॉम्सन सारखी व्हरायटी ऑप्शन नव्हता. जसं 2015ला आपल्याकडे पहिल्यांदा न्यू व्हरायटीज ग्राफाच्या न्यू व्हरायटीज आपल्याकडे आल्या सह्याद्रीच्या माध्यमातून. तिथून तो मी असं म्हणाल की एक ते द्वार उघडलं गेलं आणि मग त्याला लागून ही ब्रीडर आली. आता परत हा प्रश्न विचारला जातो की एवढं लेट का? बरोबर, मी तोच विचारणार होतो. एवढे लेट का आले? एवढे लेट का आले तर बघा तो ब्रीडर आहे, त्याच्या व्हरायटी हे त्याचं प्रोडक्ट आहे आणि त्याची ती जगात मार्केटिंग करतात. त्यांची इच्छा म्हणजे आपल्याकडे एवढी नंबर ऑफ हेड्स आहे, एवढ्या लोकांवरती काम कसं करायचं? 1 एकर तुमचं क्षेत्र, तुमच्या बाजूला लगेच दुसऱ्याचं क्षेत्र, म्हणजे 10 एकर मध्ये कदाचित आपल्याकडे 5 शेतकरी असतात. मग याच्यामध्ये ट्रेसेबिलिटी कशी ठेवायची किंवा जी इन्फ्रिजमेंट आहे काडी एखाद्याने इकडून तिकडे इलिगल प्रपोगेशन आपण जसं म्हणतो, एखाद्याने काडी जरी चोरी केली किंवा इकडे तिकडे गेली तर ते मुश्किल का. आपला जो पेटंट लॉ होता आणि त्याच्यात जे आपण म्हणतो की IP लॉचं प्रोटेक्शन पाहिजे ते प्रोटेक्शन तेवढं पुरेसं नव्हतं. ज्या बाहेरून ब्रीडर जे व्हरायटीकडे देणार ते पुरेसं नव्हतं, तेवढं पुरेसं नव्हतं. त्याच्यात ज्यावेळेस थोडीशी अमेंडमेंट झाली आणि मग त्यांना कुठंतरी कायद्याचं प्रोटेक्शन वाटायला लागलं, त्याच्यानंतरच हे द्वार ओपन झालं आणि याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहे इंडस्ट्रीमधल्या. ठीक आहे, एक ती देश पातळीवरती एक ती पॉलिसी असेल पण त्याच्यामुळं इतके दिवस द्राक्ष एक उदाहरण म्हणता येईल. तशाच आज संत्रा हजारो हेक्टरवरती लाखो हेक्टरवरती लागवड होती, त्यांना सुद्धा नवीन व्हरायटी आणता आल्या नाही. द्राक्षामध्ये सुद्धा आपल्याला नवीन व्हरायटी असं मी म्हणेल की ह्या 10 वर्षापूर्वीच यायला पाहिजे होत्या, खूप आधी त्या आल्या नाही. उद्या फ्लोरिकल्चरमध्ये ही अडचण आहे, म्हणजे मँगो मध्ये उद्या अडचण येऊ शकते, पोमोग्रॅनेट मध्ये उद्या ती अडचण होती. तर कुठंतरी ह्या नवीन व्हरायटीज ह्या ब्रीडरच्या येणं आपल्याकडं ही एकच कुठेतरी मार्केटिंगच्या दृष्टीने किंवा द्राक्षाच्या फ्युचरच्या दृष्टीने तेवढी एकच सुरक्षित गोष्ट होती. कारण ठीक आहे, प्रॅक्टिसेस होतील, इम्प्रूव्हमेंट होईल, तशी ॲग्रोनॉमी त्या ठिकाणी दिली जाईल, या सगळ्या गोष्टी होतील. परंतु जे प्रोडक्ट पाठवायचंय त्याला जर मार्केट डिमांड नसेल तर तुम्हाला योग्य प्राइस कशी मिळेल? तर ही मुख्य अडचण होती. त्याच्यामुळे न्यू व्हरायटीज ही एक्सपोर्टच्या दृष्टीने एक फ्युचर आहे किंवा मी तर म्हणेल का त्याच्या जीवावरतीच आपण द्राक्ष सस्टेन करू शकतो. नाही तर आपला एक्सपोर्ट अडचणीत ऑलरेडी आलेला आहे. 1 वर्ष शेतकरी कमी प्राइस मिळते म्हणून अडचणीत येतो, 1 वर्ष एक्सपोर्टर अडचणीत येतो. आणि एक्सपोर्टर आणि शेतकरी
शेवटी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. बरोबर, बॅलन्स व्हायला पाहिजे दोन्हीचा. प्री हार्वेस्ट ग्रोअरचं काम आहे, पोस्ट हार्वेस्ट एक्सपोर्टरचं काम आहे. आणि याच्यामध्ये जर मी असं म्हणेल की एक मार्केटमध्ये जर स्टॅबिलिटी नसेल, या बिझनेसमध्ये जर स्टॅबिलिटी नसेल, त्याच्यामुळे तर ग्रोअर एक्सपोर्टर सगळे कमी होऊन गेले. तुमच्या माहितीसाठी सांगतो की भारतातून पहिला एक्सपोर्ट हा शेतकऱ्यांनी केलेला आहे. मिळून शेतकऱ्यांनी 93 साली महाराष्ट्रातले नाशिकचे शेतकरी स्वर्गीय बाळासाहेब जगताप हे 25 बॉक्स घेऊन विमानाने हे युकेला गेले. त्यांनी आपली भारताची थॉम्सन त्यांना दाखवली. त्या बायर्सला त्याची क्वालिटी योग्य वाटली. त्याच्यानंतर इथे येऊन मग शेतकरी नेते तुम्हाला माहीत असतील, स्वर्गीय माधवराव खंडराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब जगताप, सोपन बापू कांचन आणि सगळे मग त्यावेळेचे जेवढे काही प्रोग्रेसिव्ह फार्मर होते यांनी एकत्र येऊन महाग्रेप्सची स्थापना केली. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रभरात एक म्हणजे कोऑपरेटिव्ह संस्था त्यांनी स्थापन केली. त्याच्या माध्यमातून एक्सपोर्ट सुरू झाला. हा इतिहास कदाचित आताच्या पिढीला माहीत नसेल. 1993 भारतातून पहिला एक्सपोर्टचा कंटेनर युकेला गेलेला आहे बाय शिप 20 फुटी. त्याच्यानंतर ही सगळी इकोसिस्टम उभी राहिली. खूप ग्रोअर एक्सपोर्टर तयार झाले. नंतर त्याच्यामध्ये मग खूप चांगली मोठी मोठी नावं आहेत. एक इकोसिस्टम तयार झाली, एक इंडस्ट्रीचं स्वरूप आलं. बरोबर. आणि ह्या असे जे मार्केटमध्ये डिझास्टर काही घडत गेले, ज्याला शेतकरी इंडिव्हिज्युअल लेवलला बेअर नाही करू शकत, ते पेलू शकत नाही, हळूहळू ग्रोअर एक्सपोर्टर कमी होऊन गेले. परत आज ट्रेडर लोक आले. तर कुठंतरी मी असं म्हणेल की कोलॅबोरेटिव्ह काम करण्याची गरज आहे. एक्सपोर्ट असू द्या किंवा लोकल मार्केट असू द्या. आता नवीन व्हरायटी हा गेले मी वर्ष दीड वर्ष झालं खूप बज ऐकतोय. म्हणजे नवीन व्हरायटी म्हणजे नेमकं त्यात काय आहे? रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे का? त्यात इल्ड जास्त आहे आपल्या ह्या लोकलच्या व्हरायटीच्या मुकाबले जर बघितलं तर? ही जे ब्रीड्स तयार झाले किंवा या ब्रीडिंग करणाऱ्या ज्या कंपनीज तयार झाल्या, त्यांनी R&D केली, त्यांचं जिनोम तयार केलं आणि मग त्याच्यामध्ये प्रयोग करून हे ब्रीडिंग प्रोग्राम राबवून आणि त्यांनी स्पेशल एक व्हरायटी तयार केली. जवळपास भारतामध्येच 26 व्हरायटी ह्या रजिस्टर झालेल्या आहे. नवीन 26 व्हरायटी आलेल्या आहेत भारतात? हो, रजिस्टर झाल्या. मी तर फक्त 4च ऐकतोय, ॲलिसन, टिम्सन, आराच्या थोड्याशा. टेस्ट ब्लॉक मध्ये आहेत. एक त्याचा बाय लॉ आपल्याला त्या व्हरायट्या इथे रजिस्टर करावं लागतं. त्याच्यासाठी टेस्ट ब्लॉक मध्ये लावून टेस्टिंग चालू आहे त्याचं. टेस्टिंग म्हणजे तुम्हाला पहिले तर कुठलंही प्लांट मटेरियल इम्पोर्ट केलं तर त्याच्यासाठी आपल्याला क्वारंटाईन ही सिस्टम आहे. बरोबर. 3 महिने तुम्हाला क्लोज क्वारंटाईन, त्याच्यानंतर 6 महिने ओपन क्वारंटाईन. क्वारंटाईन कशासाठी की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रोग म्हणा किंवा कीटक म्हणा हे यायला नको. प्लांट प्रोटेक्ट आपला जो आहे प्रोग्राम त्याच्यामध्ये तो आपल्याला करावा लागतो. मग अशा माध्यमातून त्या आल्या. मग त्याचं क्वारंटाईन कंप्लीट झाल्यानंतर त्या ज्यांनी इम्पोर्ट केलेलं आहे, कारण तिकडची ब्रीडर कंपनी इथल्या कुठल्या तरी कंपनीला त्याचे कल्टिवेशनचे किंवा ब्रीडिंगचे नाही, कल्टिवेशनचे राईट्स देते एक ॲग्रीमेंट वरती, त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन वरती. परत इथं आल्यानंतर ती व्हरायटी क्वारंटाईन संपल्यानंतर रजिस्टर करावं लागते. टेस्ट ब्लॉक मध्ये ती लागते. तुम्हाला त्याचे 2 उत्पादनं घ्यावी लागतात. हा, तुम्ही त्याचा जेनेटिक डाटा दिला, ओके, आणि तुम्ही त्याचे कॅरेक्टर्स सांगितले, मग त्याच्यानं तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं इथं की हे तीच व्हरायटी आहे. अरे बापरे, एवढी प्रोसेस आहे? हो, एवढी प्रोसेस आहे. तर आणि त्याच्यानंतर मग ती रिलीज होते. व्हरायटी जरी आली तरी इंडियन क्लायमेटमध्ये आपल्या सॉइलमध्ये तिला माल येतोय का नाही, तिच्या त्या पोटेन्शियलला ती होते का नाही, हे समजणं, फ्रुटफुलनेस आहे की नाही, उद्या सॉल्टचा प्रॉब्लेम असेल तर ती ग्रो होते की नाही प्रॉपर. दुसरी गोष्ट, आपल्याकडे अवकाळी पाऊस एवढा होतो, मग ती रेन रेजिस्ट ब्रीडर म्हणतोय, त्याचा क्लेम आहे की ती रेन रेजिस्ट आहे, परंतु मग आपल्याकडे जो एवढं बादळ पडते, हेवी ड्यू पडतो, थंडी पडते, पाऊस पडतो, याच्यामध्ये ती क्रॅक जाते की नाही, कारण कमर्शियली ती व्हायबल झाली पाहिजे, नाही तर उद्या जाऊन परत शेतकरी अडचणीत येणार आहे. आणि जिथं जिथं व्हरायटीच्या प्रपोगेशनला घाई झाली तिथं शेतकरी अडचणीत आलेला आपण पाहिलेला आहे. त्याच्यामुळे आता प्रत्येकच जण ही काळजी घेतोय. अशा पद्धतीने हे चाललंय. आताच्या ह्या व्हरायट्या तुम्ही म्हटलं की 26 व्हरायट्या आलेत, बरोबर का? ह्यातला आता ऍक्च्युअल तुमच्या फार्मवर किती आहेत, किंवा ऑदर नाशिकमध्ये किती आहेत, किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं आता ह्या लागलेल्या आहेत, कोणत्या कंपनीच्या लागलेल्या आहेत? माझ्या माहितीप्रमाणे आज 3 ब्रीडर्स ज्या ब्रीडिंग कंपन्या आहेत यांच्या व्हरायट्या भारतात आलेल्या आहेत. कदाचित अजूनही एखाद्या ब्रीडरच्या असतील, पण मी माझ्या माहितीत किंवा मी माझ्या पाहण्यात जे आल्या ते सांगतो. सगळ्यात पहिले 2015ला ग्रापा या ब्रीडरच्या आपल्याकडे व्हरायट्या सह्याद्रीच्या माध्यमातून आल्या.
RA15 व्हाईट व्हरायटी होती, ही आली. त्याच्यानंतर ग्राफाचे जवळपास 12-13 व्हरायटीज असतील ज्या ऑलरेडी सह्याद्रीच्या टेस्ट ब्लॉकला आहेत. मग तिथं ज्या व्हरायट्या प्रपोगेशनच्या दृष्टीने आपल्या क्लायमेटमध्ये चांगल्या वाटतील, शेतकरी प्रत्येक कंपनीने स्वतःचं एक त्या ठिकाणी एक समिती नेमलेली आहे, जे थोडेसे तज्ज्ञ शेतकरी आहे तर ते असतील, कंपनीचे ॲग्रॉनॉमिस्ट असतील, हे एकत्र काम करतात. मग ही व्हरायटी बाहेर आपल्याला आता वाढवायला शेतकऱ्यांना द्यायला काही हरकत नाही. अशा व्हरायट्या तिथून बाहेर निघतात आणि त्याचं प्रोपोगेशन होतं. ही प्रोसेस आहे, वर्ल्ड वाईड हीच फॉलो केली जाते आणि आपण पण तीच फॉलो करतोय. तर अशा पद्धतीने त्या व्हरायट्या बाहेर येतात. तर ग्राफाच्या जवळपास 12-13 व्हरायटीज आहेत. कमर्शियली 3-4 व्हरायटी मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये किंवा इव्हन सांगलीला पण आता लावतात. RA36 आहे, RA35 आहे. दुसरा ब्रीडर आहे ब्लूम फ्रेश. आधी SNFL म्हणून तो इंडियात आला होता, नंतर IFG आणि SNFLचं त्यांचं एकत्र मर्ज होऊन ब्लूम फ्रेश झाला. त्यांच्याकडे त्यांच्या 5 व्हरायटीज सुरुवातीला भारतामध्ये त्यांनी दिल्या. मेलोडी ब्लॅक, त्याच्यानंतर टिमको रेड कलर, ॲलिसन रेड व्हरायटी आहे, टिमसन व्हाईट आणि आयव्हरी व्हाईट. अच्छा, व्हाईट आणि लाल, या 2 लाल. जनरली द्राक्षामध्ये 3 कलर आहेत, ब्लॅक सीडलेस, रेड सीडलेस, व्हाईट सीडलेस. मग त्याच्यात परत एक अमुक व्हरायटी, तिचं एक स्पेशल कॅरेक्टर, काही क्रिस्पी चवीला वेगळ्या, काही क्रंची लागतात. टिमसन सारखी व्हरायटी ज्याच्यामध्ये मस्कट फ्लेवर आहे, ती 18-20 ब्रिक्सला जर तुम्ही हार्वेस्ट केली तर त्याच्यात एकदम सुंदर मस्कट फ्लेवर लागतो. इंडियन मार्केटला खायला भेटणार का भविष्यात? नक्कीच भेटणार, पण त्याच्यासाठी त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना पण मिळाला पाहिजे, लागेल त्याला. कारण याच्यामध्ये मोठा खर्च आहे. हे सगळं येतं तर कुठंतरी तुम्हाला मेन लायसन्स घ्यायचा लाखो रुपयाचा खर्च आहे. ज्यावेळेस तुम्हाला त्या तुमच्या R&D ब्लॉकमध्ये लावायचे आहे, क्वारंटाईन करायचं, जसं मी सांगितलं, याच्यामध्ये लाखो रुपये खर्च होत आहेत. तर हे झाली SNFL. अजून SNFL, त्याच्यानंतर ब्लूम फ्रेश, त्याच्यानंतर इटूम म्हणून एक ब्रीडर आहे, त्याच्या जवळपास 7-8 व्हरायटी. कोणत्या देशाचे आहेत इटूम? इटूम हा ब्रीडिंग प्रोग्राम माझ्या मते स्पेनचा आहे आणि ही बाकीचे याचे कॅलिफोर्नियाचे आहेत. आणि सनवर्ल्ड हा पण एक चांगला ब्रीडर आहे, ज्याची अटोम क्रिप्स ही व्हाईट मध्ये आज क्वीन आहे. सगळ्यात टॉप लेवलला प्राइसिंगच्या बाबतीमध्ये किंवा कन्झ्युमर मार्केट डिमांडच्या बाबतीत असेल तर अटोम क्रिप्स आहे. मी मिशिगनला गेलो होतो अमेरिकेला. मागच्या वर्षी मिशिगन युनिव्हर्सिटीने मला स्पीचसाठी बोलवलं होतं. तिथं मी पाहिली होती. एवढे मोठे होते ते, असं बोरं खाल्ल्यागत साईजला. आणि टेस्ट नाही केली मी, एवढं लक्ष गेलं नाही, गडबडीमध्ये होतो. फक्त मी बघितले, ठेवलं, असं गेलं, शूट करतच कंटिन्यू. जबरदस्त त्याची साईज होती. मी तेच सांगतोय की लेट आल्या, पण आपल्याकडे आता इतक्या व्हरायटीज आल्या का आता आपला शेतकरी कुठेतरी थोडासा संभ्रमात पडतो. त्याला कन्फ्युजन तयार झालंय. मला ज्या वेळेस शेतकऱ्यांशी संवाद साधायचा किंवा बोलण्याचा योग येतो, मी त्यावेळेस हेच सांगतो की पहिले तर परंपरागत शेती करण्याची जी आपली मानसिकता आहे ती बदलून कुठेतरी आपल्याला आता एक सायंटिफिक अप्रोच ठेवून, टेक्नॉलॉजीचा वापर करून, आणि आजचं मार्केट पिकेल ते विकेल हे आता राहिलेलं नाहीये. लक्षात घ्या, हे सगळं जे आहे हे कन्झ्युमर ड्रिव्हन मार्केट आहे. गणित बदलले पूर्ण. यस, मार्केट नीट ठरवते. नोकिया सारखा फोन मार्केटमध्ये राहिला का? नाही. ओनिडाचा टीव्ही मार्केटमध्ये राहिला का? जे विकेल ते पिकवाय पाहिजे. आता जे विकेल ते पिकवलं पाहिजे. मी तेच सांगतो की हे कन्झ्युमर ड्रिव्हन मार्केट झालेलं आहे. त्याच्यात द्राक्ष शेती सुद्धा अपवाद नाहीये, कारण हे काही तुमचा जीवनावश्यक भाजीपाला नाहीये. टोमॅटोची व्हरायटी पाहून तुम्ही कधी खरेदी करता का? नाही. कांदे कधी व्हरायटी पाहून खरेदी करता का? नाही. मेथीचे कधी व्हरायटी पाहून खरेदी करता का? नाही. पण द्राक्षाच्या बाबतीमध्ये ग्राहकाला फ्लेम माहिती आहे. हो. आपल्या ग्राहकाला त्याला RK माहिती आहे, त्याला SSN माहिती आहे, त्याला ब्लॅक सीडलेस जम्बो माहिती आहे. हे जे आपले, जरी आपण म्हणतो की ह्या आपल्या लोकल व्हरायटी आहे, पण कस्टमरला त्याची नावं माहिती आहेत. तो सुद्धा नाव विचारून व्यापाऱ्याकडनं किंवा त्या ठेल्यावाल्याकडनं द्राक्ष खरेदी करतो. बरोबर. तसंच ग्लोबल मार्केटमध्ये आज मी जर सांगतो, व्हाईटमध्ये सगळ्यात टॉपचे रेट अटोम क्रिप्सला मिळत असतील. आता मी ब्लूम फ्रेश सांगितलं, त्यांची कॉटम कॅन्डी म्हणून एक व्हरायटी आहे, याहून भारतात आलेली नाही. टेस्ट ब्लॉकला असेल, परंतु ती शेतकऱ्यांपर्यंत गेलेली नाहीये. तर ती एक वेगळा स्वीटनेस आहे, टेस्टी खूप आहे. तुम्ही US मध्ये जर बघाल तर कॉटम कॅन्डी फार फेमस आहे. पाहिले मी, फार फेमस आहे. खूप सुंदर व्हरायटी. सुपर मार्केटला खूप छान पॅकेजिंग, पॉलिथिन, त्याला होल असतात, एकदम प्रीमियम. तिथं वरती AC चालू असून त्या खाली ठेवलेलं असतं. आयव्हरी सारखी ब्लूम फ्रेशची व्हरायटी आहे, जी क्रंची आहे, तिला एक वेगळाच फ्लेवर आहे. म्हणजे आयव्हरीचे द्राक्ष जर तुम्ही
18-20 ब्रेकचे खाल्ले तर मला नाही वाटत तुम्ही दुसरे कुठल्या तोंडात घाला. असा सगळा विषय आहे हा. नक्कीच एक्सपोर्ट सोबत आपल्या इंडियन मार्केटमध्ये पण याच्यावरती फोकस केला जाईल आणि हा आपल्या ग्राहकांना ओव्हरऑल द्राक्ष इंडस्ट्रीचं आता फ्युचर चेंज होणार आहे येणाऱ्या 5-6 वर्षामध्ये. ही झाली एक बाजू, मार्केट, व्हरायटी. बरोबर. दुसरी बाजू आहे लावायची शेवटी ती द्राक्ष आहे आणि ती आपल्याला आपल्या जमिनीत लावायची आहेत, वाढवायची आहेत. बरोबर. आपली जी मानसिकता आहे, आपण जसं म्हणतो की द्राक्ष उत्पादक अडचण येते, शेतकरी अडचण येते. अडचण नेमकी कसली? तुम्ही मला गणेश मोरेला विचाराल तर मी 2000 साली शेती करायला लागलो. शिक्षण अर्धवट सोडून मी शेतीला लागलो. कदाचित एखादा विषय कुठल्याही नवीन क्षेत्रामध्ये आपण कामाला गेलो तर सुरुवातीचे 3-4 वर्ष तर ते समजून घ्यायला जातात. पहिले 5 वर्ष मी असं म्हणतो की कुठंतरी स्टेबल व्हायला जातात. त्याच्यानंतर मग जर तुम्ही ते करण्यास सक्षम असाल तर तुम्ही ते योग्य करू शकता, ते स्केल करू. आणि ह्या गोष्टीसाठी कुठेतरी 8-10 वर्ष खूप झाले शिकायला. 100%. माझे वडील जरी शेती करत होते तर त्याबरोबर मी पण कुठेतरी शिकत होतो, तयार होत होतो. पण आज एखादा शेतकरी जो 20 वर्षापासून शेती करतोय आणि तो अजूनही ती फॅमिली किंवा ते कुटुंब आपण अडचणीत आहे असं जर म्हणत असो, मग कुठेतरी त्यांचं शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकतंय असं आपण म्हणायला नको का? आज आपण जर छोट्या छोट्या शेतकऱ्यांकडे पाहिलं किंवा जनरल आपण पाहिलं, जो शेतकरी म्हणतो मी अडचणीत आहे किंवा तुम्हाला वाटतं का अमुक एक एरिया, अमुक एक गाव, अमुक एक शेतकरी हा अडचणीत आहे, तर माइंडसेट चेंज झाला पाहिजे. हे तुमचा माइंडसेट कसा काय? म्हणजे मला एक गोष्ट सांगा, तुम्ही शिक्षण केलं, शिक्षण पुढे तुम्ही डायरेक्ट, तुम्ही मगाशी आपण कॉफी पित बसलो, तुम्ही म्हटलं की डायरेक्ट मी सोडून दिला विषय. हा तुमचा प्रवास कसा काय एवढा, म्हणजे एकदम तुम्ही हाडाचे शेतकरी कसं काय ते प्रवास झाला? हे बघा, म्हणजे मी स्वतःला एकतर नशिबान समजतो. शेतकरी कुटुंबात जन्माला आलो. आमचे आजोबा ते पण शेती करायचे. म्हणजे मी माझ्या आई वडिलांना गटूर माहिती तुम्हाला, ते हे स्प्रे करायला कधी पाहिला का? एक सिंगल पिस्टन असायचा, त्याला एक असं वरती तांब्याचा गोटा असायचा आणि फुटबॉल असायचा आणि ते हापसावं लागायचं. तर माझी आई तो दांडा असा हे करायचा, असा हापसा पंप असतो ना, बकेट असतं ते हलवायचं, ते प्रेशर तयार होतं. म्हणजे स्प्रेइंग मधलं कदाचित ते फर्स्ट इनोव्हेशन असेल इंडियन इंडस्ट्रीमध्ये. तर मी ते पाहिलेलं आहे. अगदी त्यावेळेस म्हणजे मँकोझेब, M45, कॉपर हे 2च बुरशीनाशक आपल्याला माहित होते. M45 सुद्धा खूप नंतर आला. पहिले बोर्डो मारला जायचा. तर तो बोर्डो करायचा म्हणजे चुना, मोरचूद. चुना आणायचो आपण, तो चुना उकळायचा, मोरचूद. तर तो चुना उकळायला एक आमच्या घरामध्ये तांब्याचं एक टिपिकल घमेलं होतं. त्याला एक महत्व होतं. मग ते ठेवलं जायचं, दगडाची चूल करून लाकडं लावल्या जायचे, गरम पाणी, मग ते चुना उकळायचा, मग मोरचूद, आणि तो बोर्डो कंटिन्युअस हलवायचा. आणि ते माझ्या आई वडिलांनी स्प्रे केलेलं पाहिलेलं आहे मी, नळी ओढलेली. तिथपासून तर आज आपण स्प्रेइंग मध्ये ESS सारखी टेक्नॉलॉजी, खूप इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर आपण म्हणतो, ऑटोमेशन आलेले. तर ही सगळी जर्नी माझी स्वतःची पण अनुभवातून कमी असेल. मी काही गटूर हापसलेलं नाही, परंतु आज 2000 साल ते 2026 25 वर्ष स्वतःचा एक एक्सपिरियन्स झालेला आहे. तर याच्यात आपण पहिली गोष्ट पाहिजे तर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये आवड पाहिजे. बरोबर. नाळ जोडल्याशिवाय, आणि शेती तर हा असा व्यवसाय की तुमची मातीशी नाळ, त्या पिकाशी नाळ असल्याशिवाय तुम्ही याच्यात टिकूच शकत नाही. तुमचं शिक्षण मग नाशिकमध्येच झालं? हो, नाशिकमध्येच. 12वी झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू नाही केलं? मी आता ते एक वय असतं, असं म्हणा की थोडंसं कुठंतरी समजायला लागतं 11वी-12वीला. आणि त्या काळामध्ये एक्सपोर्ट वगैरे आम्ही ऐकायचो, हे सगळे नावाजलेले नावं आमच्या घरामध्ये थोडी चर्चा व्हायची. आणि या सगळ्या याच्यामध्ये मी ज्यांना माझे द्राक्षाचे गुरु मानतो, आमचे अरुण काका मोरे, द्राक्ष बागायतदार संघाचे ते बऱ्याच काळ डायरेक्टर होते, ज्यांनी आम्हाला द्राक्ष शेती शिकवली असं म्हणा. आणि मग बरीच नाव घेता येतील त्यांना लागून. तर हे कानावरती यायचं आणि कुठंतरी ओढ तयार झाली. असं वाटायचं एवढा पैसा आहे. त्या काळात खरोखर तो जो काळ होता, साधारणतः एक 95 पासून तर 2005 पर्यंतचा, हा खरंच द्राक्षामधला सुवर्ण काळ होता. अक्षरशः त्यावेळेस ज्यांना पैसे व्हायचे त्यांनी
2 एकर मध्ये 1 एकर जमीन विकत घेतील एवढे पैसे त्या काळात झालेले. अरे वा. मग तो सुवर्ण काळ होता. आणि मग त्याच्यामुळे ते एक लगाव तयार झालेला. मी नाशिकला शिकायला होतो तरी शेजारी डोंगरे वसतिगृहावरती कृषी प्रदर्शन भरायचो. तर एक दिवस आमचे वडील आणि त्यांचे मित्र ते भेटायला आले, तर मी रूमवर नव्हतो. मग त्यांनी माझ्या रूममेटला विचारलं, कुठे आहे? तर म्हणे तो तिकडे गेलाय डोंगरे वसतिगृहावरती. कृषी प्रदर्शन होतं आणि ते तिथंच थांबून राहिले. आणि मी तिकडून आलो तर माझ्या हातात मोठी थैली आणि त्याच्यात सगळे ते पॉम्पलेट्स वगैरे कंपन्यांचे. तर मग ते चिडले, तुला याच्यासाठी पाठवलंय का म्हणे. तर मी असं म्हणेल की मला एक तो लगावच होता. आणि मग आमचे काही चुलत भाऊ असतील, आमचे काका असतील, हे सगळे त्यावेळेस एक प्रोग्रेसिव्ह फार्मर म्हणून होते. त्यांना कुठंतरी आयडॉल मानून मी द्राक्ष शेतीला सुरुवात केली. परंतु सुरुवातीचे 10-12 वर्ष प्रचंड स्ट्रगल प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतो. मी पण टोकाचा संघर्ष अनुभवला. म्हणजे कुठंतरी हे बघा, एक तर तुमची शारीरिक स्थिती आहे का करण्याची, आणि दुसरी त्याच्यापेक्षा महत्वाची मानसिक स्थिती. बरोबर. तर ते पचवणं फार अवघड असतं. त्याच्यातून ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडता, म्हणजे मी द्राक्षामधला वाईट काळ पण पाहिलाय आणि आता मला असं वाटतं की मी चांगला काळ पण बघतोय. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला पॅशनेट पाहिजे, डेडिकेशन पाहिजे, आवड पाहिजे, आणि दुसरी गोष्ट तुम्ही स्वतःशी कमिटेड पाहिजे. तुम्ही प्रामाणिक आहे का तुमच्या कामाच्या बाबतीत? जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत असाल तर मला असं वाटतं कुठलंही फील्ड असू द्या, त्याच्यामध्ये अपयश तेवढं लांब नसतं, नक्कीच यश मिळतं. याच्या पलीकडे खूप काही खूप टेक्निकली मी फार हुशार आहे किंवा काय, मी एकच सांगेल की सातत्य ठेवलं. आणि द्राक्ष शेतीने 2 गोष्टी मला शिकवल्या आणि ते प्रत्येकाला शिकायलाच भेटतात. एक म्हणजे संयम आणि दुसरी गोष्ट म्हणजे सहनशीलता, पेशन्स. एकदम शांत डोक्याने विचार करणं, काही अडचण जरी आली तरी त्याचं प्रॉपर अनालिसिस करणं, तज्ञांचं मार्गदर्शन घेणं, ही प्रोसेस आहे. द्राक्ष शेती ही वर्षभर चालणारी एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. ती काही परंपरागत शेती नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला त्याला आत्मसातच करावं लागेल. आधी तुमचे वडील करायचे, आजोबा करायचे, त्याच्यानंतर वडील तुमची तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी जे की तुम्ही शेतीत उतरलाय आणि एकदम हार्डकोर शेती. आता किती एकरवर द्राक्ष करता तुम्ही? सुरुवातीला मी ज्यावेळेस शेतीला सुरुवात केली 2000 साली, त्यावेळेस 3 एकर द्राक्ष बाग म्हणजे आमच्या वडिलांची होती, पाट्याला होती. तिथपासून सुरुवात केली. ती वनरूट थॉम्सन होती. पहिल्यापासूनच इंटरेस्ट खूप होता, त्याच्यामुळे शक्य होईल उपलब्ध नॉलेजच्या जेव्हावरती, लेकिन प्रामाणिक काम करायचा माझा प्रयत्न असायचा. स्प्रेइंग वगैरे स्वतः करणं, सगळ्या गोष्टी. कदाचित माझं नशीब चांगलं असेल. मी ज्यावेळेस शिक्षण सोडून शेतीत आलो, घरच्यांच्या शिव्या खाऊन, मग त्यांनी कामाला दामटाळलं. आता काही गडी पावडर नाही मारणार, आमचे 2-3 ठिकाणी क्षेत्र होतं, पण आता एक हा मला तू सांभाळायचा. तर त्याच वर्षी, पहिल्याच वर्षी एक्सपोर्टला ती थॉम्सन चांगल्या पद्धतीने गेली. आणि 2001ला मला आठवतं की 65 रुपयांनी ती एक्सपोर्टला आम्ही दिली होती त्या टायमाला. खूप चांगले पैसे झाले होते. आणि त्याच्यानंतर मग परत माझं डोकंच फिरलं. वडिलांच्या मागे लागलो की आता क्षेत्र वाढवायचं. आमचं एक ठिकाणी थोडं अडचणीचं क्षेत्र होतं, ते सेल आउट करून आम्ही थोडी मोठी शेती घेतली. पण हा जो टप्पा होता, ज्यावेळेस मी गाव सोडून बाहेर 40 किलोमीटर लांब जाऊन, आणि आमच्या नाशिकच्या दृष्टीने तो आम्ही कोकण म्हणतो त्याला, पश्चिम पट्टा, जिथे खूप पाऊस पडतो, आम्ही तिथे शेती घेतली. बाकी तिथं माझे 10 वर्ष फार प्रचंड स्ट्रगलचे गेले. की पूर्ण हवामान वेगळं, प्रचंड पाऊस पडायचा, बाहेर गेलेलो आपण, भांडवल नव्हतं, म्हणजे बँकेचं कर्ज घेऊनच सगळं सुरुवात केली. तर ते फार स्ट्रगलिंग होतं. तिथं असं मी म्हणेल की एखादा हिरा नाही म्हणणार, पण एखाद्याला जर घडायचं असलं तर ते जे घाव घालावं लागतात, किंवा घाव घातल्याशिवाय कोणी तयार होत नाही. तर नियतीने माझ्यावर चांगले घाव घातले. याच्यामध्ये पण मला फॅमिलीचं आणि मित्रपरिवार यांचा खूप सपोर्ट होता. आणि बऱ्याच ठिकाणी मी बघतो की हे कमी पडतं. आज इंडस्ट्रीमध्ये जे युवक लोक आहे ते कुठेतरी आम्हाला थोडंफार आदर्श मानतात, आयडॉल मानतात. माझ्यासारखे भरपूर आहेत. का मला बबलू दादा म्हणतात, दादासारखी शेती करू. तर येतात, भेटतात. मी त्यांना हे सांगत असतो की, आणि ते 2-3 वर्षाचा स्ट्रगल, बरेच फॅमिलीचे प्रॉब्लेम असतात, आपल्याकडे डिसिजन नसतो, बरोबर, मुलांना अनुभव नाही म्हणून डिसिजन घ्यायची ताकद नसते.
वडील परंपरागत विचाराचे असतात, फायनान्शियल अडचण असते, बरंच आहे. द्राक्ष शेती म्हणजे सोपा विषय नाहीये, हे खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे. याच्यात मलाही सेम असंच झालं सुरुवातीला, नाहीच नकारच असायचं. मग ते जेव्हा करत गेलो हळूहळू हळूहळू मग आता थोडासा डिसिजन दिलाय की हा ठीक आहे तुझ्या पद्धतीनं तू कर, पण ते लगेच होत नाही, थोडा वेळ द्यावा लागतोय, पेशन्स ठेवावं लागतंय. आणि मी याच्यात माझ्या वडिलांना खूप धन्यवाद दिले की त्यांनी फ्रीडम दिलं आणि ते महत्वाचं हो, आणि माझ्या मागे उभे राहिले. हे खूप महत्वाचं ठीक आहे, नफा होईल नुकसान होईल, पूर्ण फॅमिली माझ्या मागे हा. उभी राहिली. आणि मग येतो कुठेतरी दिवस तिथं चांगला. आणि याच्यात मी confidence तुम्हाला build सांगतो झाला. की माझ्याकडे पाणी नव्हतं तिथे. पाण्यासाठी स्टोअर टँक केला, नदीहून पाईपलाईन केली, ते पाणी पुरेना. खूपच व्याप केला. अगदी फेब्रुवारी महिन्यापासूनच, म्हणजे जानेवारीत बाग खाली व्हायची आणि फेब्रुवारीमध्ये मला स्टोअर टँक वरती जावं लागायचं. मग पूर्ण खरड छाटणीची काडी कसं काय आपण याच्यावरती करू शकतो, स्टोअर टँक वरती पाणी कमी पडायचं. वैतागलो, कर्ज होतं. मग वडील मला म्हणे, बाबा तुझे हाल मला काही पावत नाही आणि एवढं आपण हे सेल आउट करू आणि काहीतरी आहे त्या क्षेत्रात पिंपळगावची शेती होतीच ती बघू, किंवा तुला वाटलं तर काही व्यवसाय कर. मीही वडिलांना म्हटलं की मला पण इथं त्रास होतोय, आज एवढं लांब येणं आणि करणं, पण अपयशाचा शिक्का माझ्या कपाळावर लावून मी काही इथून येणार नाही परत. तुम्ही मला 1-2 वर्ष द्या. त्याच्यानंतर मग मी धरणावरून पाईपलाईन केली 6 किलोमीटर. आदिवासी एरिया होता, खूप त्रास व्हायचा, परंतु प्रसंगी मी लोकांच्या पाया पडून रिक्वेस्ट करून पाणी आणलं. आणि काय होतं की समाजामध्ये जोपर्यंत तुम्ही समाजाच्या समोर जात नाही ना, तोपर्यंत समाज पण तुम्हाला ओळखत नाही. मी तिथं गेल्यानंतर जे माझ्या त्या परिसरातले जे मित्र होते ते एकाने अडचण आणली होती थोडीशी, मग ते 3-4 मित्र आले, त्यांचे तिथं लोकल संबंध होते. ते म्हणे, तुम्ही का बरं या माणसाला अडचण आणताय? त्यांनी समजून सांगितलं, हा माणूस जर इथून गेला निघून तर आमचे हाल होतील. म्हणजे हा कुठंतरी आम्हाला एक नॉलेजचा स्रोत आहे, हा सपोर्ट आहे आमचा. आणि आधीपासून थोडासा एक सोशल सेन्स आमच्या फॅमिलीमध्ये चांगला असल्यामुळं, आपल्यावरती ते संस्कार असल्यामुळं, नॉलेज शेअरिंग असेल, थोडंफार जे काही कळत असेल ते सांगणं असेल, हे पूर्ण आमच्या सगळ्या फॅमिलीमध्ये तुम्ही बघता सगळ्यांमध्ये आहे. आणि आम्हाला असं वाटतं की कुठंतरी दायित्व असावं, जे आपल्याजवळ आहे ते आपल्या आजूबाजूचे जे गरजू आहे, छोटे शेतकरी आहे, त्यांना सांगावं, त्यांना सपोर्ट करावा. पण ते कुठंतरी पुण्याची बाजू कामं आली, पाणी आलं आणि पाणी सांगणारा आला. 2015ला आम्ही साऊथ आफ्रिकेला गेलो आणि ती स्टोरी तुम्ही पण ऐकलेली असेल की तो एक मग पहिले गुरु अरुण काका तेच आम्हाला तिथे घेऊन गेले. त्याच्यानंतर ते रॉड्रिगो ओलिव्हा आले आणि पूर्णपणे मी असं म्हणेल वैयक्तिक आमची आणि आमच्या बरोबर ज्यांनी काम केलं त्यांनी आमची तरी द्राक्ष शेती 360 डिग्रीमध्ये डायरेक्ट टर्न झाली. आणि ते तुम्ही एक्सेप्ट केलं ते, हो, म्हणजे तुम्ही ते बदल केले म्हणजे त्यावेळेस बघा कुठंतरी अडचण असल्याशिवाय आपण म्हणतो ना गरज ही शोधाची जननी आहे, तसं जर तुम्ही स्वतः अडचणीत असाल तर तुम्ही त्याचा उपाय शोधायला जाल. बरोबर. आणि तुमच्यात ती भावना असल्याशिवाय तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. बरोबर. आम्ही लकी समजतो का आम्ही गेलो, ते पाहिलं. आणि मग मला जी अडचण वाटायची की घरापासून एवढं लांब जाऊन शेती करणे आणि हे नकोय, तिथं गेल्यानंतर बघितलं बापरे, ओनर इथं राहतो, इथून 200 किलोमीटर वरती त्याचं क्षेत्र आहे, त्यांनी 14 किलोमीटर वरतून पाणी आणलेलं आहे. आणि म्हणजे साऊथ आफ्रिकेचा त्यावेळेसचा एकरी खर्च होता 10 लाख रुपये. उत्पादन खर्च द्राक्षाचा सीझनचा, मजुरीचा खर्च होता त्यांचा 6 लाख रुपये. बापरे बाप. आपलं तर तेवढं ग्रॉस उत्पन्न सुद्धा नाही, 5-6 लाख रुपये सरासरी होतात फार. सरासरी तसंच. आणि ते सगळं बघितल्यानंतर बाकी मग पूर्णपणे चष्मा बदलून गेला. त्याच्यानंतर खूप मी म्हणेल की एक रिव्होल्युशन द्राक्ष शेतीमध्ये झालं. आता ते ज्यांना त्या दृष्टीने जे पाहता आलं, जे त्याच्यात सामील झाले, हे बरोबर आहे तुमचं, ज्यांना पाहता आलं, ज्यांना समजलं ते त्यात झाले ग्रो, तर बाकीचे ते लांबच राहिले. आणि एक मग त्या निमित्तानं आपल्या पण बाकीच्या शेतकऱ्यांची एक मानसिकता आणि एक जे वैचारिक मर्यादा किंवा आपण म्हणतो ज्याला झापड घालून घेणं, ते पण अनुभवायला मिळालं. तुम्ही हे आता जे मानसिकताचं बोलत होता ना, सांगलीला मी खूप, म्हणजे सांगली आता द्राक्षाचाच एरिया आहे. एखादा शेतकरी भेटतो, मी त्यांना म्हणतो की आता जुनी बाग तुम्ही काढताय, तुम्ही रिपिंग करा, ड्रेनेज टाका, ह्या प्रोसेस फॉलो करा, तर त्यांना ते कळतच नाही. पण हे तुम्ही जेव्हा साऊथ आफ्रिकेला गेला किंवा रॉड्रिगो इकडं आले, तेव्हा तुम्ही ते कसं काय एक्सेप्ट केलं आणि 360 बदलल्या ह्या गोष्टी, हे न पटण्यासारखी गोष्ट आहे. मी परत एकदा सांगेल की कुठल्याही गोष्टीमध्ये तुमचा माइंडसेट कसा आहे
तुमची मानसिकता कशी तुमच्या फील्डकडे पाहायची किंवा तुमच्या व्यवसायाकडे पाहायची, इव्हन तुमच्या शेतीकडे पाहायची, ही ठरवते किंवा ही तुम्हाला तेवढं एबल बनवते. कुठल्या सराउंडिंग मध्ये तुम्ही राहताय. आपण खूप मर्यादा घालून घेतल्या. ज्या वेळेस आपण बाहेर जग पाहतो त्यावेळेस कळतं की लोक कुठल्या लेवलला जाऊन काम करतायत, लोकांनी काय टार्गेट सेट केलेत, इव्हन मग त्यांचं इकॉनॉमिक्स पाहिलं तर आपण कुठंच नाहीये. तर आता आयुष्यामध्ये तुम्हाला मोठं व्हायचंय, प्रगती करायची आहे, त्याच्यासाठी बदल स्वीकारावे लागतील. आणि ती जर मानसिकता तुमच्यात नसेल तर मग हे बदल ऍक्सेप्ट करणं फार अवघड होऊन जातं. अगदी स्पष्ट जर सांगायचं ठरलं, मी तुम्हाला सांगतो की 2015ला आम्ही ज्यावेळेस गेलो साऊथ आफ्रिकेला आणि तिथल्या तज्ञ लोकांना भेटलो, त्याच्यात रॉड्रिगो ओलिव्हा पण भेटली. आणि तिथं आम्ही ज्यावेळेस बसलो शेवटच्या दिवशी आणि जी ज्येष्ठ मंडळी होती त्यांनी आम्हाला सांगितलं का ठीक आहे आपण हे सगळं पाहिलं, आता इथनं काय घेऊन जायचं. बरोबर आहे. मग एका मुखाने आम्ही सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला ही जी तज्ञ भेटली ते खूपच अग्रेसिव्ह होते आणि एखादं आपण जसं म्हणतो की कम्प्युटरला जशी कमांड देतो, क्लिक करतो आणि चॅट जीपीटीला ज्यावेळेस तुम्ही एखादा विषय सांगता आणि तो धडधड 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 लगेच फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ओपन होतो, ते तसं सगळं ते बोलणं होतं, ती माहिती सांगणं होतं, तेवढ्या अग्रेशनने त्यांचं काम होतं. ते पाहिल्यानंतर आम्ही एकदमच इम्प्रेस झालो, एक भारावून गेलो नाही बाबा. आणि आम्ही गेलो होते सगळे यंग होतो, ते चांगलं होतं. हा सगळे हंगर लोक होते. 30-32 मध्ये जास्तच हंगर. आम्ही मग गेलो आणि मग त्याला इन्व्हाइट केलं. मोठा खर्च होता, परंतु इच्छाशक्ती असल्यामुळं तो बेअर पण केला. आम्हाला त्याच्यामध्ये एक कंपनीने सपोर्ट पण केला. त्यांना तर मानावं तेवढे धन्यवाद, त्यांचे कमी. त्यांनी हा विषय समजून घेतला. मी परत एकदा सांगतो की एखाद्या खतांची कंपनी अशा एखाद्या विषयामध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांना सपोर्ट करते तर तिथं पण परत मानसिकताच मग मॅटर करते. त्यांचा पण कुठंतरी तो दृष्टिकोन होता का नाही, खरोखर शेतकऱ्यांना जर असा सपोर्ट आपण एक ॲग्रोनॉमिक सपोर्ट जर देऊ शकलो, आंतरराष्ट्रीय तज्ञ अन्नाला हेल्प करू शकतो, त्याला इथं ठेवणं, त्याचा खर्च करणं, शेतकऱ्यांना सपोर्ट करणं, ही मानसिकता कुठंतरी असते. आणि हे जग मला असं वाटतं की कुठंतरी कोणीतरी देणार आहे म्हणून चाललंय, दायित्वाची जी भावना आहे. आणि आपण तर महाराष्ट्रात राहतो, आपली संत परंपरा अशी की समाजामध्ये हे अशी लोक असतात का जी कुठंतरी एक बॅकएंडला हेल्प करत असतात, त्याच्यामुळे हे चालतं. आणि तेच मला असं वाटतं का तोच आदर्श आपण ठेवावा. आपण पण आज कुठंतरी वाटतंय का आपण काही शिकलोय, आपल्याजवळ काहीतरी देण्यासारखं असेल आणि समोरचा अडचणीत आहे तर नक्कीच ते शेअर झालं पाहिजे. जे आपण बोलत होतो की हे लोक ऍक्सेप्ट का करत नाही आपले शेतकरी, तर मानसिकता बदलावं लागेल. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगायचं ठरलं तर मग अजून आपण जग नाही पाहिलेलं. हे मेन मुद्दा. ज्या वेळेस आम्ही त्या रॉड्रिगोची व्हिजिट वगैरे घ्यायचो, मी जिथं शेती करतो पिंपळगावपासून 40 किलोमीटर वरती चौसाळी एक गाव आहे. एक्झॉटिक फार्म झालं तुम्ही? नाही, एक्झॉटिक फार्म हा नवीन विषय, आपण तिकडे नंतर येऊ. जिथे शेती करतो तिथे 1200 mm पाऊस पडतो. बापरे, खूपच पाऊस होतो. 1200 mm पाऊस म्हणजे नाशिकचा पश्चिम पट्टा जिथे काही भागात द्राक्ष होतात, 1200 mm ॲव्हरेज पाऊस पडतो. 2017-2019 तेव्हा अनसिजनल रेन झाले, तेव्हा आमच्याकडे जवळपास 1800 ते 2000 mm पाऊस पडला. खूपच झाला. आता आम्ही रॉड्रिगोला प्रश्न विचारला की चिली, पेरू, साऊथ आफ्रिका, इजिप्त, आता मेक्सिको, इथं तू फिरत असतो, जिथं द्राक्ष होतात तिथं एवढा पाऊस पडतो का जगाच्या कोणत्या कोपऱ्यात? भारी विचारलं तुम्ही. तर ते म्हटले नाही. म्हटलं मग आम्ही ते एक्सेप्शनल केस आहे. मग ज्यावेळेस आम्ही त्या खड्डे घ्यायचो, आमच्याकडे व्हिजिट चालायच्या, सगळ्यात खराब मुळ्या ज्याच्यावरती फंगस पॅथोजनचा अटॅक आहे ते माझ्याकडे असायचे. एक खड्डा खणला का शिवाच खायचो. स्ट्रेस, पावसाळ्यात सॅच्युरेशन, ह्या सगळ्या गोष्टी. मग तिथं ड्रेनेज हा विषय आला. मग म्हटलं याच्यावर तर काय करता येईल. मी प्लॉट तोडल्यानंतर भले ही ब्लॅक सॉईल आहे इथे मी मुरुम आणून टाकतो जेणेकरून थोडासा निचरा होईल. हा पर्याय नाहीये, याला ड्रेनेज जगामध्ये बाहेर ड्रेनेज टाकले जातात जिथं अशी परिस्थिती आहे. एवढा पाऊस जरी पडत नसला परंतु काही एक पॅच असतो का जिथे पाणी बाहेरचं येतं आणि फ्लड होतो, उपळ आपण म्हणतो ना, जमीन उपळते, बरोबर, तर ड्रेनेज सिस्टम आहे. मग एक सेपरेट सेशन आम्ही ड्रेनेज वरती घेतलं. आणि मी लगेच इमिडिएट, मला साल नाही सांगता येणार पण एक 8-10 वर्षापूर्वी द्राक्ष शेतीमध्ये पहिलं ड्रेनेज लावून आणि मी बाग लावला, रिपिंग करून सॉइल लूज केली. आणि त्याने तर
प्रॉपर ड्रेनेज सांगितले होते. ते फ्रेंच ड्रेनेज सिस्टीम येते, काही ठिकाणी लोकलाइज ड्रेनेज येतात, दगड वगैरे परफोरेटेड पाईप येतात. पण ते त्यावेळेस खर्चिक वाटलं. शेवटी बजेट हा एक विषय असतो. बरोबर. ते ड्रेनेज केलं आणि त्याच्या नेक्स्ट सीझनला मग रॉड्रिगो म्हटला की आपण आता तिथे व्हिजिट ठेवू तुझ्या फार्मवरती. ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याकडे फुल पाऊस असतो. हो. जुलै ऑगस्ट. आता 5 एकरचं क्षेत्र आहे तिथे, म्हणजे तो 5 एकरचा प्लॉट आहे. 2.5 एकर एक प्लॉट नॉन रिपिंग आणि 2.5 एकर समोरचा प्लॉट जिथे आपण रिपिंग करून ड्रेनेज टाकलंय. बरोबर. दोन्ही ठिकाणी आपण खड्डे घेतले जे आपण सॉइल पीट घेतो. तर ती जिथे नॉन रिपिंग होतं तिथे खड्डा खणला आणि जिवंत पाणी खड्ड्यात आलं आणि त्याच्याकडे तो TDR सेन्सर होता, प्रोब. सो ऍक्च्युअल व्हॉल्युमेट्रिक मध्ये तुम्हाला सॉइल मॉइश्चरच्या रिडिंग्स देतो. तर त्याने ते खोचलं. तो म्हणे इथे जमिनीत 270% पाणी आहे नॉन रिपिंग मध्ये. आणि मग समोर गेलो आम्ही त्याच्याच बाजूने. आता एकच प्रकारची जमीन, सेम पाऊस पडणार, एकच पॅटर्न, सारखाच पाऊस पडलेला तेवढाच MM मध्ये. जिथं ड्रेनेज इन्स्टॉल केलं होतं तिथं होतं जवळपास 72% सॉइल मॉइश्चर. एका ठिकाणी 270, एका ठिकाणी सेम टाइमला. बापरे. जर आता 200 पाणी जास्त असेल, 200% म्हणजे 200% पाणी जास्त असेल, बरोबर, आणि ही परिस्थिती तुमच्याकडे साधारणतः जुलै ऑगस्ट, जून मध्ये पाऊस चालू होतो, पण जुलै आणि ऑगस्ट आमच्याकडे हेवी रेनिंग होते. या 2 महिन्यामध्ये 800 mm पाऊस पडून जातो. खूपच झाला. कंटिन्युअस पाऊस होतो जमिनीमध्ये. शेवटी वरून एवढा पाऊस पडतोय, जमिनीचा स्वतःचा एक इनफिल्ट्रेशन रेट असतो, पाणी मुरण्याची क्षमता असते. बरोबर. त्याच्या खाली ते पाणी जात नाही, हँग होतं आणि फ्लड होऊन जातो. आपण ज्याला म्हणतो जमीन उकळते. मग अशा 50-60 दिवसाच्या पिरियडमध्ये कंटिन्युअस त्या मुळ्या एवढ्या सॅच्युरेशन कंडिशनमध्ये राहिल्यानंतर अनारोबिक कंडिशन तयार होते, ऑक्सिजन मिळत नाही आणि मुळ्या फ्युजेरियम सारखे बुरशी तिथे तयार होते, मुळ्या सडतात. ज्या तुमच्या सेकंडरी ज्या फिडर रूट असतात ते पूर्णपणे मरून जातात. आणि मग तुमच्याकडे असा इन्फेक्टेड रूट झोन आहे. ती बाग ऑक्टोबर सीझनला ज्यावेळेस आपण फळ छाटणी घेतो, ती किती चांगला न्यूट्रियनचा अपटेक करणार आहे, किती चांगला पाण्याचा अपटेक करणार आहे. फार कमी इंजर्ड रूट्स आहे. मग तिथं मर्यादा यायचा क्वालिटीवरती, ग्रोथवरती, वॉटर बेरीज आणि सगळे विषय. ड्रेनेज केल्यानंतर मग त्याच्यामध्ये बदल झाला, खूप ग्रोथ चांगली झाली. बाहेर जाऊन त्याच्यानंतर आम्ही मग 17-18ला आम्ही चिली पेरूला गेलो. तो म्हटला का आता तुम्ही थोडेसे त्या लेवलला मॅच्युअर झालेत का, तुम्हाला आता मी याच्या पुढची दुनिया दाखवतो. आम्ही तिकडे गेलो, हाच ग्रुप परत तिथं पाहून आल्यानंतर बाकी मग पूर्ण माइंडसेट चेंज होऊन गेला की प्रॉब्लेम म्हणून काहीच नाहीये, फक्त सोल्युशन वरती काम करायचं आणि होऊ शकतं. जगात केलंय लोकांनी, तर आपल्याकडे पण होऊ शकतं. बरेच विषय. मग कव्हर स्ट्रक्चर तिकडून जाऊन आल्यानंतर पहिली बाग मी जे 9 फुटावरती लावत होतो ती पहिली 10 फुटावर थॉम्सन लावली. 10 फूट अंतर चालू, 10 फूट अंतर वाढवलं. प्लांट रिन्युएट केले, सिंगल आर्म केलं, प्रॉपर कॅनोपी मॅनेजमेंट, कॅनोपी टाय करणं, बन सिलेक्शन चालू झालं. खूप जबरदस्त. अगदी मोजून बंचेस त्याच्या घडामध्ये बऱ्यापैकी एकसारखे मनी राहतील आणि पूर्ण वर्षभराचा विचार करायचा. तुमच्याकडे किती प्लांट मध्ये स्टोरेज आहे. शेवटी बघा, मी परत सांगतो की ती प्लांट आहे आणि ती एक जिवंत गोष्ट आहे. बरोबर. लाईव्ह थिंग आहे, ती जीवच आहे ती शेवटी. हा प्लांट एक लाईव्ह थिंग आहे, सजीव येतो. बरोबर. मग तुम्ही त्याला वर्षभर किती चांगलं वाढवता, आम्ही कायम प्लांट हेल्थ म्हणतो, किती चांगलं वाढवता याच्यावरती डिपेंड आहे की ते तुम्हाला किती चांगलं उत्पन्न देणार आहे, फळ. आपला माइंडसेट इतका वेगळा आहे की किती मी जास्त खतं टाकू, किती मी चांगले संजीवक मारू, किती मी CPPU आणि जिब्रेलिक वापरू आणि त्याला फुगवण करू. जर प्लांटमध्ये रिझर्व्स मर्यादित असतील आणि तुम्ही त्याच्यावरती जर एक्स्ट्रा लोड ठेवला, तुम्हाला अपेक्षित क्वालिटी मिळत नाही. आणि जे मग आता याच्यात बऱ्याच गोष्टी आहे. मला सांगा, जसं मी सांगितलं की 70%-80% माल आपला थॉम्सनचा एक्सपोर्ट होतो. 100 प्रकारची थॉम्सन पाहायला मिळते मार्केटमध्ये गेल्यावर. असं का व्हायला पाहिजे? आणि म्हणत सगळे जर एक व्हरायटी तुम्ही उगवताय आणि पाठवताय, तर तिचं काहीतरी एक सेम पॅरामीटर आणि कॅरेक्टर राहायला पाहिजे ना. क्वालिटीचे पॅरामीटर्स आपण राहिलाच पाहिजे. तर त्याचा शुगर ऍसिड रेशो, त्याची स्किन किती थिक पाहिजे, तो त्याचा स्वीटनेस कसा पाहिजे, त्याचा क्रंच कसा पाहिजे, त्याच्यामध्ये सॉलिड कंटेंट किती पाहिजे, त्याचं शेल्फ लाईफ एकसारखं पाहिजे. हे सगळं वेगवेगळं पाहायला भेटतं. का? कारण नंबर ऑफ प्रॅक्टिसेस वेगळे वेगळे आहे. सगळ्यांचं ठोकताळानच जास्त चालू आहे. म्हणजे मी जेवढं पाहिलंय किंवा अनुभवलंय त्याच्यातून माझं मत एक तयार झालेलं आहे.
म्हणजे द्राक्ष इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये इव्हन शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये का प्रचंड कन्फ्युजन आणि दुसरी गोष्ट एक इगो. मी तुम्हाला काय विचारू, हे आहे मी तुमच्याकडनं कसं काय शिकू, ह्या 2 गोष्टी जर डोक्यातून काढून ठेवल्या तर मी सांगतो की इतकं सोपं आहे सगळं, खूप सोपं आहे. तुम्ही फक्त ऍब्सॉर्ब करा, खूप सोपं आणि कुठंतरी स्वतःला कॅपेबल करा डिसिजन घ्यायला. बाहेरचं कोणी येऊन सांगणार नाही. आज आपल्याकडे कन्सल्टंट लोक शेतकऱ्यांना सल्ले देत आहेत. 100% आम्ही पण रॉड्रिगो ऍज अ कन्सल्टंट किंवा ऍज अ तज्ञ म्हणूनच आणला, बरोबर, परंतु त्याची लेवल तशी पाहिजे, तेवढा अनुभव, ते आहे का, तेवढा अभ्यास, ते बघणं गरजेचं आहे. तो जगात फिरतोय का, त्याला ग्लोबल मार्केटची माहिती आहे का, आणि तो कन्सल्टंट तेवढा त्या क्वालिटीचा आहे का, त्याने काम केले का, ते महत्वाचं आहे. बरं हे सगळं मी म्हणतो कदाचित नसेल सगळ्यांना, निदान शिक्षण तरी आहे का. हे बरोबर आहे की नाही? हे बरोबर आहे. कुठेतरी तुम्ही म्हणजे ऍग्रिकल्चर फॅकल्टीचे ग्रॅज्युएट तरी आहात का तुम्हाला. जे ॲग्रोनॉमिस्ट आहेत ते मी सांगतो, द्राक्ष शेती हे एक सायन्स आहे, आणि सायन्समध्ये केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिओलॉजी, फिजिक्स, मॅथ, हे सगळ्या गोष्टी येतात. आणि हे सगळं आहे द्राक्षात, मी बघितले. तुम्हाला जर कन्सल्टन्सी करायची आहे, सल्लागार करायचा आहे, तर ते कुठेतरी, आणि असे आहेत आपल्याकडे बी अनुभवी लोक आहेत, परंतु मग हा सगळा विषय असा होतो. आणि प्रोडक्ट बेस्ड सोल्युशन ज्यावेळेस आपण विचार करतो, मग ह्या गोष्टी मागे पडून जातात. कारण तुम्हाला ॲग्रोनॉमी मध्ये काम करायचंय, तर तिथं तुम्हाला काम करायचंय, त्याच्यासाठी तुम्हाला मॅन पॉवर लागणार आहे, स्वतःला तुम्हाला तिथं उभं राहावं लागणार आहे, ते काम करून घ्यावं लागणार आहे, आणि मग हे सगळं अवघड वाटायला लागतं. आणि दुसरं एक, लेबर आहेत, संख्येने लेबर आहेत, परंतु लेबर मॅनेजमेंट हा फार अवघड टास्क झालेला आहे, खूप अवघड, फार अवघड टास्क झालेला आहे. मी जर कॅनोपी मॅनेजमेंट बद्दल बोलत असेल, तर आज आम्ही सांगतो की शूट मोजून ठेवा, स्पेसिंगच्या हिशोबाने एवढ्याच काड्या ठेवा, त्या प्रॉपर टाय करा. हे सगळं करायला लेबर अवेलेबल नाहीये, आणि तो मॅनेज करणं, नाहीये तेवढं, त्याला 2 पैसे देणं, आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला गेल्या का कुठेतरी इनपुट कॉस्ट वाढून जाते. परत एक प्राइसचा बॅरियर आहे. उद्या शेतकरी म्हणतो का, दादा तुम्ही सांगताय आम्हाला करावंशी वाटतंय, परंतु खर्च वाढून जातोय, असेच म्हणतात, आणि मग आपल्याला ते लिमिटेडच उत्पन्न मिळतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मी एकच सांगेल परत की आपण द्राक्ष शेती करतोय, हे फ्रूट ग्लोबली विकल्या जातं, ग्लोबली तयार केलं जातं. आपल्या अडचणी ह्या आपल्या लेवलला आहे, आपल्याला जागतिक विचार करावा लागेल, आपल्याला आपला माइंडसेट बदलावा लागेल. आज व्हरायट्यांसारखा विषय तुमच्या हातात आलेला आहे. आतापर्यंत तुम्हाला प्रॉपर एक आपण म्हणतो ना टूल नव्हतं तुमच्या हातात. बरोबर. आज मार्केट डिमांड असलेलं, कन्झ्युमरचा प्रेफरन्स असलेलं रोगास फ्रूट तुम्हाला मिळालेलं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये नक्कीच या प्रॅक्टिसेस सगळ्या चांगल्या करून आणि परत आपल्या इंडस्ट्रीचं फ्युचर आपण त्या ठिकाणी ब्राईट करू शकतो. मी एक महत्वाचा प्रश्न विचारतो की आता हे नवीन व्हरायटीज आलेल्या आहेत, ठीक आहे, बऱ्याच कंपन्या आलेल्या आहेत, पण या कंपन्या शेतकऱ्यांना देणार, ॲग्रीमेंट करणार, पुन्हा ते रॉयल्टी घेतील, किंवा एक लिमिटेशन त्यांनी लावलंय की 2.5 एकरवरच तुम्ही करायला पाहिजे, 10 एकर क्षेत्र पाहिजे, तर हे त्या प्रमाणात प्रोपोगेट होईल का, आणि त्यांना तेवढी ॲग्रोनॉमी मिळेल का, आणि हे पूर्ण जे स्ट्रक्चर चालू आहे हे यशस्वीरित्या होईल का. तुम्ही एक तुमच्या लेवलला फार अभ्यास केला, ठीक आहे, समजा सांगलीचा शेतकरी आहे किंवा सोलापूरचा शेतकरी आहे सर्वसामान्य, त्यांच्या डोक्यात आलं काय, हे भारी उत्पन्न लय आहे, लाल व्हरायटी आहे, बाहेर विकणार, असं त्यांनी बेसिक लेवलला विचार केला. तर हे जे चालू आहे आता ह्या कंपन्यांचं 2.5 एकरवर देणं किंवा 1 एकरवर असं, तर हा प्रयोग सगळा सक्सेसफुल होईल का, त्याला धक्का न लागता. सक्सेसफुल नक्कीच होईल, किंवा झालंय असं म्हणायला पण काही हरकत नाही. ते टाइमवर हार्वेस्ट होईल का, ते लांबून ट्रान्सपोर्टेशन होईल का, हा थोडासा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे ऑलरेडी तुम्ही 7-8 हजार कंटेनर एक्सपोर्ट करताय. हे एक्सपोर्ट होत आहे म्हणजे त्याची इकोसिस्टीम किंवा त्याच्यासाठी लागणारं पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी तुमच्याकडे आहेत ना, तेवढे पॅक हाऊसेस आहेत, बरोबर आहे की नाही, बरोबर, तेवढं एक्सपोर्ट करणारे एक्सपोर्टर आहेत. आता याच्यात विषय फक्त आहे का तुम्हाला थॉम्सन ही व्हरायटी हिच्या ऐवजी तुम्हाला या नवीन व्हरायटी लावायच्या आहेत, जे काही व्हाईट सीडलेस असेल, रेड असेल किंवा ब्लॅक असेल. त्याच्यामुळं याच्यात अशक्य किंवा अडचणीचं असं मला वैयक्तिक काही वाटत नाही. आणि ऑलरेडी माझी माहिती जर चुकीची नसेल तर आराच्या ज्या व्हरायटीज आहे ह्या ऑलरेडी 4-5 हजार एकर वरती त्याचं प्लांटेशन झालेलं आहे. असं नाही का होणार की कंपनी कॉर्पोरेट आहे,
आपण फक्त काम करतोय, कंपनीला उगवून देतोय, मग असं ते हे नाही का होणार, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग टाईप? अगदी स्पष्ट सांगू तुम्हाला हे कसं आहे सगळं स्ट्रक्चर. सांगा ना. ब्रीडरनी ह्या ज्या व्हरायट्या तयार केल्या, ही व्हरायटी हे त्याचं प्रोडक्ट आहे. तुम्हाला आम्हाला जर वाढवायला दिलं तर त्याला त्याच्यातून रॉयल्टी मिळणार आहे. त्याच्यासाठी त्यांचे काही वर्षाची R&D आहे, खर्च आहे, मेहनत आहे, भरपूर काम करता येते. त्याच्यातून त्यांनी स्पेशल कॅरेक्टर असलेल्या व्हरायटीज बनवल्या आहे, बरोबर, ज्याला एक कन्झ्युमरचा प्रेफरन्स आहे. आज मार्केटची नीड आहे त्या व्हरायट्या, बरोबर. मग आता ह्या व्हरायटीज जगभरात ते एका स्ट्रक्चरवरती काम करतात. चिली, पेरू, साऊथ आफ्रिका, इजिप्त, ब्राझील, काही प्रमाणात चायना, मेक्सिको, ऑलरेडी एका स्ट्रक्चरवरती ते लोक काम करतायत. इंडियाची केस थोडीशी त्यांना अडचणीची वाटायची, जसं मी पहिले सांगितलं का त्यांना एकतर कायद्याने प्रोटेक्शन वाटत नव्हतं, त्याच्यात अमेंडमेंट झाली, त्याच्यानंतर त्यांनी एंट्री केली. तो सगळ्यात महत्वपूर्ण टप्पा आहे. ह्या व्हरायटीज येणं, ज्यावेळेस आम्ही बाहेरच्या देशात जाऊन आलो तर आम्हाला वाटायचं स्वप्नच आहे, आणि ते स्वप्न लगेच 1-2 वर्षात साकार झालं. आम्ही विचार सुद्धा केला नव्हता. तर त्यांनी इंडियासाठी एक स्ट्रक्चर बनवलं. प्रत्येक ब्रीडर कंपनीनी एक वेगवेगळं स्ट्रक्चर बनवलंय. पण त्यांनी आता इथं एक संतोष जाधव, एक गणेश मोरे किंवा अजून एक आपल्यासारख्या 100 लोकांवरती त्यांना लायसन्सी देऊन आणि त्याचं सगळं मॅनेजमेंट करणं हे त्यांना शक्य नाही. दुसरी गोष्ट, त्यांना रॉयल्टी पाहिजे, बरोबर. शेतकरी स्वतः एक्सपोर्ट करतोय का? नाही. जर तुम्ही स्वतः एक्सपोर्ट करत नाही, जगभरात काय होतं का तुमच्याकडनं जो सेल केला जातो मार्केटमध्ये, त्याचं इनवाइस जनरेट होतं, बरोबर. एक तर ट्रॅकिंग सिस्टीम आहे सगळ्याला, पूर्ण ट्रेसेबिलिटी आहे, त्याचं इनवाइस जनरेट होतं आणि त्याच्यावरती ते रॉयल्टी घेणार. आता शेतकरी तर स्वतः काही एक्सपोर्ट करत नाही. मग इथलं मॉडेल त्यांना एक त्याच्यामध्ये जाणवलं की इथे एक्सपोर्टर हा मेन सेल करणारा एंटिटी आहे. तर त्यांनी एक्सपोर्टरला त्याचं मेन लायसन्सी दिली, आणि टर्म्स अँड कंडिशन वरती ते व्हरायटी विकत नाहीये. सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तर त्या व्हरायटी आपल्याला भाड्याने देत आहेत, फक्त काडी देतात भाड्याने. त्याची त्या काडीची मालकी तुमची नाही, त्याच्या पानाची मालकी तुमची नाही. तुम्ही माल उगवतायत, तो विकायचा तुम्हाला मार्केटमध्ये, बरोबर. तुम्ही इलिगल प्रोपोगेशन करू शकत नाही. कुठं कडी काढून दुसरी मेन लायसन्स जर त्यांनी अमुक एक एक्सपोर्टरला दिलंय तर तुमचा माल तोच विकत घेईल. हे कशासाठी? हे कंट्रोलसाठी. शेतकऱ्यांना आज त्याचं बर्डन वाटतंय, मोनोपॉलीचा काय. पण एक मी तुम्हाला दुसरी बाजू सांगू का, शेतकऱ्यांनी मनातून हा एक भीती असेल ही काढून टाकली. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची उद्या मला व्हरायटी मिळाली आणि ती तुम्ही विकतच नाही घेतली तर मी कुठं विकू? एका बाजूनी तुमच्या सेल्सला प्रोटेक्शन आहे, जसं तुम्ही एक्सपोर्टर आहे आणि मी शेतकरी आहे आणि मी माल तुम्हालाच विकला पाहिजे, हे कुठंतरी मला बंधन वाटतंय. आणि पण उद्या तुम्ही नाही विकत घेतला, तुम्ही काय तो लोकल मार्केटला विकू, आणि लोकल मार्केटला जरी विकू तर तो ब्रीडर त्या गोष्टीला राजी नाही ना. लक्षात घ्या, याच्यातल्या काही टेक्निकल गोष्टी आहे जे आहे ते स्ट्रक्चर एकदम प्रॉपर आहे. याच्यामध्ये मला नाही वाटत की कोणाची मनोपल्ली तयार होईल. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कधी पण ज्यावेळेस मनोपल्ली तयार होते ना, मग ती गोष्ट तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती केली जात नाही, विस्तारत नाही, किंवा तिला फ्युचर नाही राहणार. शेतकऱ्याला जर कुठंतरी याच्यामध्ये बंधन येत असतील आणि शेतकरी जर अडचणीत येत असेल तर मग त्याचं प्लांटेशन तेवढं वाढणार नाही. मग थॉम्सन पेक्षा याच्यापेक्षा जास्त पैसे होतील का कम्पेअर केलं तर? युरोपच्या मार्केटमध्ये ऑदर ज्या व्हरायटीज आहे याच्या सेल्स व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे का? नाही, मला तर नाही. त्याचा अभ्यास जर केला तर त्याला एक प्राइस मिळते आणि थॉम्सनला ही प्राइस मिळते. एवढा फरक आहे? हो, ही प्राइस मिळते. खूपच फरक आहे. पण ही प्राइस मिळून पण तुमचं माझं भागतंय म्हणून हे चाललंय, हे मान्य आहे मला. लक्षात आलं का? भारतातला खर्च द्राक्ष आपल्याला आपला खर्च जास्त वाटतो, कारण त्या पट्टीत आपल्याला आपलं उत्पन्न एक लिमिटेड आहे, लिमिटेशन. परंतु आपला खर्च जर जगाचा विचार केला, चिली, पेरू, साऊथ आफ्रिकेचा जर विचार केला तर त्यांचा मी जर सांगितलं एकरी खर्च 10 ते 12 लाख रुपये, तरी पण त्यांना परवडते, प्राइस ती मिळते. दुसरी गोष्ट, हाय इल्ड असलेल्या या व्हरायटीज आहे. तुम्ही मागच्या वर्षीची जरी माहिती घेतली, साधारणतः आपल्याकडे एक रजिस्ट्रेशन ही प्रक्रिया आहे, कृषी खात्याकडे रजिस्ट्रेशन करावं लागतं एक्सपोर्टसाठी, बरोबर. साधारणतः नाशिकमधून 25-30 हजार हेक्टरचं रजिस्ट्रेशन होतं. आता रजिस्ट्रेशन शेतकरी कधी करतो?
मी एक्सपोर्टसाठी प्रॅक्टिस केली, माझा हा प्लॉट एक्सपोर्टसाठी ठेवायचा आहे म्हणून मी रजिस्ट्रेशन करतो. बरोबर. जस्ट एक आकडा सांगायला तुम्हाला थोडक्यात सांगतो. सांगली विभागातून कुठेतरी 7-8 हजार हेक्टर आणि बाकीचे विभागातून म्हणजे सगळं मिळून रजिस्ट्रेशन तुमचं होत असेल 40,000 हेक्टर मॅक्सिमम. कंटेनर किती जातात? 8,000. 7-8 हजार. किती टनाचे? 12 टनाचे. 12 96,000. 1,00,000 मेट्रिक टन फक्त द्राक्ष जातात. तुमचे द्राक्ष एक्सपोर्ट होता. 1,00,000 मेट्रिक टन किती हजार हेक्टर मधून होता? काम तर झालंय ना. मी रजिस्ट्रेशन केलं याचा अर्थ मी त्या क्षेत्रावरती काम केलेलं आहे ना. बरोबर. 50,000 हेक्टर मधून 1,00,000 मेट्रिक टन जर तुमची द्राक्ष एक्सपोर्ट होत असतील याचा अर्थ तुमचा ऍव्हरेज पर एकर एक्सपोर्टचं टनेज किती निघतंय? 2 टन. ऍव्हरेज विचार करा. तुमचं गेलं 10 टन, माझं गेलं 8 टन. पण बाकीच्या लोकांनी, बाकीच्या शेतकऱ्यांनी काम केलं पण त्यांचा एक्सपोर्ट गेला नाही. रजिस्टर होतंय पण त्यातलं ऍव्हरेज 2 टन. हे तर सोपं मी तुम्हाला सोपं एकदम सोपं. जर 50,000 हेक्टर किंवा 40,000 हेक्टर रजिस्ट्रेशन होत असेल याचा अर्थ तेवढ्या क्षेत्रावरती त्या शेतकऱ्यांनी एक्सपोर्टसाठी काम केलेलं आहे. 100%. आणि जर 1,00,000 टन तुमची द्राक्ष एक्सपोर्ट झाली याचा अर्थ काय? 2च टन ऍव्हरेज आलं किंवा जास्तीत जास्त 2.5 टन ऍव्हरेज आलं. 2.5 धरा. न्यू व्हरायटीमध्ये ऍव्हरेज तुम्ही 7-8 टनाचा एक्सपोर्ट काढू शकता. काही व्हरायटी ते क्लेम करतात 12 टन 14 टनापर्यंत जाऊ शकतात. पण त्याच्या पुढे जाऊन वैयक्तिक माझं असं म्हणणं आहे माझ्या अनुभवाच्या जेवरती की आपल्याकडे क्लायमेटचे चॅलेंजेस खूप आहेत. म्हणजे आपल्याकडे जे 3 ऋतू आहे याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात मोठा आपला लॉस कुठं होता असेल आपल्या प्लांटचा तर ते 2 छाटण्यांमध्ये होतं. ऑक्टोबरची छाटणी आणि खरड छाटणी याच्यामध्ये आपल्या प्लांटचे बरेच रिझर्व्ह वाया जातात. एक 6 महिने आपण फक्त काडी बनवायला घालतो आणि त्याच्यामध्ये मग तिकडचे जर प्लॉट बघितले तर ते खूप हेल्दी असतात. त्याच्यामुळं तिकडच्या द्राक्षांना एक यील्ड एक क्वालिटी ती येते. आपल्याकडे ते बाय क्लायमेट आपल्याकडे ती एक मर्यादा आहे. आज जरी शेतकऱ्यांना वाटत असेल की ते 14 टन सांगतात म्हणून आपल्याकडे 14 टन निघेल तर नाही. त्याच्या एक 70% पर्यंत आपण टनेज काढू शकतो असं माझं मत आहे बरं का. आता येणाऱ्या काळामध्ये वेळ सांगेल आणि समोर येईल ते प्रॅक्टिकली. पण असा सगळा विषय आहे. तर मला काय म्हणायचं की तुम्हाला कुठेतरी हाय फ्रुटफुल 4 डोळावरती जर तुम्ही तुमची ॲलिसनची छाटणी घेतली तर त्याच्यातनं 6 गड निघतात. अरे बापरे. सपकेन नाही करायची, रेन रेजिस्ट आहे, क्रॅकिंग नाही जात, एवढे फायदे होऊ जास्त यील्ड तुम्ही काढू शकता. लेट मध्ये तुम्ही कलर व्हरायटी घेऊ शकता. म्हणजे एक उदाहरण म्हणून मी त्याच्याबद्दल बोलतोय. आज ग्रापाच्या ज्या व्हरायटीज आहे तुम्ही 35 जर पाहिली एकदम स्वीट टेस्ट मध्ये आकर्षक कलर खाल्ली मी. एका बाजूला मग थॉम्सनची टेस्ट आणि ह्या व्हरायटीची टेस्ट हा फरक आहे. हा मान्य करावा लागेल. जरी ॲज अ ग्रोवर मान्य करावं लागेल. मला मान्य करावं लागेल. ते तुम्हाला मला काय वाटतं पिकेल ते विकेल हे आता मार्केट राहिलेलं नाही. हे कन्झ्युमर ड्रिव्हन मार्केट आहे. मार्केट डिमांडनुसारच तुम्हाला व्हरायटीची लागवड करणं आणि त्याची मार्केटिंग करणं हेच तुमचं फ्युचर आहे. इतके दिवस आपण ज्या अडचणीत होतो ते फक्त ह्या गोष्टीमुळे अडचणीत होतो. आणि त्याच बाजूला मग तशी ॲग्रोनॉमी तशा प्रॅक्टिसेस ते बदल पण द्राक्ष बागायतदाराला मोठ्या प्रमाणात मानसिकतेत बदल करावा लागणार आहे. प्रॅक्टिसमध्ये बदल करावा लागणार आहे. एका बाजूला व्हरायटी आली पण तिला जर तुम्ही परत तुमच्या म्हणजे काही गोष्टी तुमच्या चुकतायत बरोबर आणि त्या चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही इथं गेले तर याला पीजीआर्स तुम्ही तेवढे देऊ शकत नाही. बऱ्याच गोष्टी त्याचे प्रोटोकॉल्स आहे ते फॉलो करावं लागतील. बरोबर. फ्युचर एका बाजूला चांगलं आहे पण दुसऱ्या बाजूला हे बदलणं पण तेवढंच काम पण करावं लागणार आहे. तर काम नाही केलं तर असं होईल की अरे मी नवीन व्हरायटी लावली पण मला ते जमलं नाही, उत्पादन आलं नाही, कॅनोपी मॅनेजमेंट केली नाही, अर्धवटच कारभार, मग ते खूप त्रासदायी होणार. मी तर एकच सांगेल की जे नवीन द्राक्ष शेतकरी म्हणजे जे तरुण आहे जे बघतायत का आम्ही शेती करावी की नाही तर 2 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये लेट या. आपण कुठलीही गोष्ट असतो आपण केस स्टडी करतो. बरोबर. तुम्ही हे नीट हे सगळं फील्ड समजून घ्या की एकतर प्रचंड कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे. आज 1 एकर द्राक्ष बाग उभा करायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी पहिलं फळ कुठेपर्यंत 12-13 लाख रुपये लागतात. 100%. म्हणजे तुम्ही ROI जर विचार केला आणि त्याच्यात जर बँकेचे पैसे असतील तर मग अजूनच अवघड आहे हे सगळं. पहिले 3 वर्षानंतर तुम्ही चांगल्या कमर्शियल प्रोडक्शनकडे जातात. तुम्हाला कुठेतरी नफ्याच्या स्वरूपात काहीतरी उरायला लागतं 4थ्या वर्षापासून. आणि आपण जी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केली थोडंसं मी असं म्हणेल की
आपण ज्यावेळेस म्हणजे फायनान्सच्या भाषेमध्ये हे जे आपण ट्रॅक्टर, शेड, ऑटोमेशन, कुठे पाईपलाईन, विहीर, ही तुमची ऍसेट आहे. ऍसेट जरी असली, मी शेतीच्या बाबतीत त्याला ऍसेट मी स्वतः मी नाही मानत. इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्टच झाली. एक लक्षात ठेवा, शेवटी ते तुमचे इनपुट्स व्हॅल्यू आहे. पुढे 12 वर्ष 15 वर्ष तुम्हाला जर ती द्राक्ष शेती करायची आहे तर त्याच्यासाठी लावलेली ती इनपुट कॉस्ट आहे. ती तुमच्या पर एकर वरती तुम्ही पुढच्या 12 वर्षासाठी 15 वर्षासाठी मी जर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करेल याच्यामध्ये मी त्याला ऍसेट म्हणून नाही बघणार, कॅल्क्युलेट करणार. पाईपलाईनला गेलेला माझ्या खर्च त्या वेगळा. दरवर्षीची जी रिकरिंग कॉस्ट येते 2.5 ते 3 लाख रुपये किंवा 3 ते 3.5 लाख रुपये, मी त्याच्यात हे लाख रुपये ऍड करणार. करायलाच पाहिजे, बिझनेस आहे हा शेवटी, आणि त्याच्या आरओआयचा विचार करायला पाहिजे. त्याच्यामुळे प्रचंड कॅपिटल इंटेन्सिव्ह द्राक्ष शेती आहे. आणि हे करत असताना तुमच्याकडे सगळ्या गोष्टींची पूर्तता पाहिजे आणि त्याचबरोबर स्वतः तुमचा अभ्यास पाहिजे. सायंटिफिक नॉलेज गॅप जो दिसतो, शेवटी मला द्राक्ष लावल्यानंतर जे डिसिजन घ्यायचे ते मी कशाच्या जीवावरती घेणार आहे. अगदीच मी ब्लाइंड असेल, तुम्ही म्हणतो तुम्ही पैसे घालून बसाल याच्यामध्ये, खूप पैसे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून प्लॅनिंग असावी, स्टेप बाय स्टेप. पुढच्या 4-5 वर्षाचा माझं कामाचं नियोजन स्टेप बाय स्टेप मी काय काय करणार आहे, रिटर्न्स मला आले पाहिजे. 10 वर्षाचा प्लॅन असावा खरं तर. या व्हरायटी सुद्धा एरिया स्पेसिफिक आहे. उद्या माझ्या एरियाचं क्लायमेट, माझी जमीन एका प्रकारची आणि मी त्या सॉइल मध्ये उद्या सॉल्टी सॉइल असेल किंवा तिथं पाऊस जास्त होत असेल आणि तिथं मी जर पावसाला बळी पडणारी व्हरायटी लावली तर मी नुकसान करून घेईल. आणि तुम्हाला सांगतो असे बरेच मी बघितलेले आहेत का कुठंतरी मिसप्लॅनिंगनी एखादा फार्म चालू केला आणि 4-5व्या वर्षात तो प्रचंड अडचणीत आला. अशा ठिकाणी जमीन विकल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग आपण शेतीला नाव ठेवून मोकळं होतो आणि कुठेतरी सरकारकडे, गव्हर्नमेंटकडे आशा लावून बघतो. त्या मी सांगतो की हे सोल्युशन्स नाहीये. गव्हर्नमेंट तुम्हाला फक्त प्रायमरी गोष्टी द्यायला बसलंय. तुम्ही त्या भरोश्यावरती जर काही करत असाल तर द्राक्ष शेती तरी बाबांनो अजिबात येऊ नका. हे बाकीचे क्रॉप आहे, 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला उद्या ते मोडून टाकलं, दुसरं क्रॉप लावता आलं किंवा वर्षातून 2-2, 3-3 क्रॉप घेता येतात. तिथं भांडवल पण कमी लागतं. तुमचे 3 महिन्याचेच कष्ट वाया जातील, परत दुसरा ऑप्शन तुम्हाला घेता येईल, कदाचित तो तुम्हाला पैसे देईल. द्राक्ष शेती म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं ठरलं स्पष्टपणे, हे एक लॉंग टर्मच्या दृष्टीने खूप चांगली इन्कम देणारे आहे. पण हे एक खूप मोठं चक्रव्यूह आहे. याच्यात जर तुम्ही अडकले आणि पार नाही करू शकले तर मोठ्या फायनान्शियल स्ट्रेसमध्ये तुम्ही जाऊ शकता. तर हे नक्कीच नवीन पिढीने याच्यात विचार करावा. कॅपॅबिलिटी असतील, डेडिकेशन असेल, दुसरी गोष्ट आवड असेल आणि वर्षभर काम करायची तयारी असेल तर नक्कीच याच्यामध्ये या. आमच्यासारखे तरुण करिअर म्हणून याच्याकडे बघतायत आणि कुठंतरी आज मी म्हणेल की एक स्टेबल झालोय. मी खूप काही मी मोठं कमवलंय असेल असं माहित नाही, पण आज लाईफमध्ये स्टेबल होणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. हे बरं झालं तुम्ही क्लिअर क्रिस्टल सगळं सांगितलं, कारण हे गरजेचं आहे. नका येऊ तर नका येऊ, हे तुमची मानसिकता असेल. आणि जर यायचं असेल तर ह्या सगळ्या बाजू आहे, ह्या तुम्हाला तुमच्यामध्ये पाहिजे, तुम्हाला सोबत घेऊन चालायचं, याच्यावरती काम करायचंय. एक्झॅक्टली. एक शेवटचा प्रश्न विचारतो मी. एक्झॉटिक फार्म बद्दल मी खूप ऐकून आहे. तुम्ही तुमच्या फार्मला एक्झॉटिक फार्म हे नाव दिलेलं आहे. हे नाव तुम्ही का दिले, कशा पद्धतीने दिले आणि काय करता तिकडे तुम्ही? ऍक्च्युली एक्झॉटिक फार्मच्या बाबतीत सांगायचं ठरलं, द्राक्षाच्या फ्युचरच्या बाबतीत ज्यावेळेस आपण विचार करतोय, तर वैयक्तिक मी जसं सांगत आलो, आपली मागे पण आता आपण भरपूर चर्चा केली, इंडिव्हिज्युअल फार्मर लेवलला काही गोष्टी शक्य नाही. त्याच्यामुळे कोलॅबोरेटिव्हली एकत्र येऊन आपण काम केलं तर मला असं वाटतं की त्याचं फ्युचर चांगलं राहील. बरोबर. जसा हा न्यू व्हरायटीचा विषय सुरू झाला, आपसुक आमच्यासारख्या शेतकऱ्यांना तर ते कधी आपल्याकडे आपण लावू आणि याच्यावरती काम करू आणि याची मार्केटिंग करू. तर मी ज्यांच्यासोबत एक्सपोर्ट म्हणजे मी स्वतः नव्हतं एक्सपोर्ट करत, परंतु आता तुम्हाला माहिती आहे की नाशिकमध्ये एक स्ट्रक्चर आहे. हो, खूप चांगलं. हा, एक्सपोर्टचं काम शेतकरी करतो. ती क्वालिटी झाली की एक्सपोर्टर जो ट्रेडर आहे तो हार्वेस्ट करतो आणि एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. जसं मी सांगत आलो की परदेशात जशा एक कंपनी काम करते, कंपनीचे 2-2 हजार एकर क्षेत्र असतात, हेक्टर क्षेत्र असतात. इथं आपल्याकडे आज एक एक्सपोर्टर धरला आणि त्या एक्सपोर्टरकडे काम जे शेतकरी जॉईंट आहे 200-300 एकर, तर कुठंतरी एक शेवटी त्या एक्सपोर्टरकडं तेवढ्या 1000 एकर वरून तो माल हार्वेस्ट होतो आणि तेव्हा ते 600-500 कंटेनर एक्सपोर्ट होतात. असं हे स्ट्रक्चर आपल्याकडे पण आहे आणि ते प्रॅक्टिकल स्ट्रक्चर आहे, कारण
आपल्याकडे खूप छोट्या स्केलवरती काम होतं. तर मग कुठेतरी ह्या कामाला स्वरूप अजून मोठं द्यावं. आणि मी तुम्हाला एक सांगू का, मला जर विचाराल तर मला द्राक्ष शेती करणं एक वेळेस सोपं काम वाटतं, पण मार्केटिंग फार टफ जॉब आहे. आणि मग मी ज्यांच्यासोबत काम करायचो ते फ्रेशटॉपचे, आता ती देहातने टेक ओव्हर केली. तर मयंक सर आणि प्रियंका मॅडम, मी जो पहिला एक्सपोर्ट केला होता 2001 ला, तेव्हा फ्रेशटॉपला दिला होता. ओके. मग तसपासून मी किती यंग होतो तसपासून तर आजपर्यंत मध्यंतरी थोडंसं क्वालिटीचे इश्यूज आले तर त्यावेळेस एक्सपोर्ट नाही करू शकलो. 2-3 वर्ष अगदीच पाणी कमी होतं. तसपासून ते पण मला पाहत आले आणि मला पण त्यांची मार्केटिंग आणि हे सगळं एक रिलेशन असतं. आणि मी भांडायचो काय त्यांच्याकडे. ज्यावेळेस न्यू व्हरायटीचा विषय सुरू झाला, म्हटलं हे सगळं जर शेतकऱ्याला करायचं असेल तर आम्हाला फार मर्यादा आहे. म्हणजे स्पष्टच भाषेत सांगायचं ठरलं तर म्हटलं रिकामे खिसे आहे आमचे आणि तुम्ही आम्हाला हा सगळा खर्च करायला लावतायत. आज व्हरायटी आणणं असेल किंवा टेस्ट ब्लॉक असेल, प्रॅक्टिसेस सेट करणं असेल, मग शेतकऱ्यांपर्यंत त्या डिलिव्हर झाल्या पाहिजे. म्हटलं याच्यात कुठेतरी तुम्ही इंटरेस्ट घेतला पाहिजे. मग कंपनी हा विषय बाजूला राहिला आणि आम्ही खूप डिस्कशन केल्यानंतर ते म्हणे आपण करते इसको साथ में, लेकिन इसमें तुम भी हमारे साथ चाहिए. ऑलरेडी माझ्यावरती माझा स्वतःचा 20 एकरचा लोड होता. मग आम्ही एक एक्झॉटिक फार्म, हे लोक एक्सॉटिक म्हणतात, एक्सॉटिक व्हेजिटेबल वगैरे, एक्झॉटिक एजी म्हणजे ऍग्रिकल्चरचा एजी आणि एक्झॉटिक हा द्राक्षच करायचे, पण ते ऍज अ एक्झॉटिक म्हणून करायचे, क्वालिटी न्यू व्हरायटीज आणि असं हे एकत्र कोलॅबोरेशन आहे. खूप काही मला पण शिकायला मिळतंय, त्यांना पण मला असं वाटतं की माझ्यासोबत फार्मिंग आणि या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल शिकायला मिळत आहेत. असं एक कोलॅबोरेशन आहे आणि एक इट्स अ प्युअर ॲग्रिकल्चर कंपनी. आम्ही द्राक्ष लावली आहेत आणि द्राक्ष वाढवणार आहेत एवढंच आज सांगेल. बेस्ट. थँक्यू. तुम्ही एवढ्या नाशिकवरून लांबून वेळ काढून ट्रॅव्हल करून पुण्यापर्यंत आला आणि एकदम आय ओपनिंग ह्या गोष्टी होत्या माझ्यासाठी आणि सगळ्या ऐकणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी. खूप मी आभार आहे, मनापासून आभार आहे तुमचा, तुम्ही आलात. मी सरते शेवटी एकच वाक्यात सांगेल की द्राक्ष शेतीत अपयश नाहीये, पण शिस्त नसलेली द्राक्ष शेती ही नक्कीच तुम्हाला अपयशाकडे नेऊ शकते. यंग जनरेशनला मी एकच सांगेल की आपल्याला संत वचनामध्ये खूप गोष्टी सांगितलेल्या आहे, ते एक मला असं वाटतं की तंतोतंत लागू पडतं द्राक्ष शेतीच्या, की असाध्य ते साध्य करिता साय असं. जे शक्य नाही ते शक्य होतं प्रयत्नाने, कारण अभ्यास तुका म्हणे. तर सगळं शक्य आहे, त्याला जोडून अभ्यास पण पाहिजे. बरोबर. स्वतः परिपूर्ण व्हा, कॅपेबल व्हा, निर्णयक्षम बना आणि नक्कीच द्राक्ष शेतीमधलं फ्युचर हे खूप चांगलं आहे. ॲज अ करिअर म्हणून याच्याकडे बघा आणि आयुष्यामध्ये कुठेतरी सेटल व्हा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, हा एपिसोड प्रत्येक तरुण द्राक्ष शेतकरी आहे किंवा जे ऑलरेडी द्राक्ष शेती करत आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा, कारण हा एपिसोड खूप महत्वाचा आहे. येणाऱ्या भविष्याच्या अनुसार खूप खूप महत्वाचा आहे. मी म्हणेन बस शेअर करा, बाकी काय करू. थँक्यू.